सो आता या आपण व्हिडिओमध्ये आपल्याला पीपीबीचं जे मॉड्यूल सी आहे ते आपल्याला कंप्लीट करायचं आहे। तर पीपीबीचं जे मॉड्यूल सी आहे त्याचं जे चार्ट आहे तो जवळपास 3 पेजेसचा चार्ट आहे, 3 to 4 पेजेसचा चार्ट आहे आणि तो आपल्याला थोडासा कंप्लीट करायचा आहे या व्हिडिओमध्ये। सो जितकं फास्ट आपल्याला कव्हर अप करता येईल तेवढं आपण करणार आहे आणि त्याप्रमाणे आपण इथे आता ते घेतोय। सो बेसिकली युनिट 42 पासून ते युनिट 50 पर्यंत हे साधारणतः आपल्याला एक 8 ते 9 युनिट्स आहेत जे मॉड्यूल सी मध्ये आहेत पीपीबीला आणि ते आपल्याला महत्त्वाचे आहेत। सो आता आपण एक एक मॉड्यूल बघायला लागू। सो पहिलं युनिट बघायला लागू। सो युनिट 42 जे आहे ते इसेन्शियल्स ऑफ बँक कॉम्प्युटरायझेशन आहे। सो युनिट 42 मध्ये बेसिकली नीड ऑफ कॉम्प्युटरायझेशन। सो कॉम्प्युटर का आले तर अगदी साधं आहे, बँकेमध्ये कॉम्प्युटर आले त्याचं कारण कस्टमर सर्व्हिस सोपी देत जावी, त्याच्यानंतर हाऊसकीपिंग म्हणजे जे काही आपण रेकॉर्ड कीपिंग करतोय ते आपल्याला सोपं जावं, त्यानंतर डिसिजन मेकिंग आपल्याला इझी जावं, प्रोडक्टिव्हिटी आणि प्रॉफिटेबिलिटी वाढावी यासाठी कॉम्प्युटरायझेशनची रिक्वायरमेंट होती। तुम्ही विचार करा, आज जर आपल्याकडे कॉम्प्युटर नसेल तर आपण एक तरी बँकिंग ट्रान्झॅक्शन करू शकतो का? तर नाही करू शकत, कारण रिअल टाइम बेसिसवर जर आपल्याला ट्रान्झॅक्शन्स करायचे असतील तर ती फक्त कॉम्प्युटरायझेशन थ्रूच पॉसिबल आहे। त्यामुळे कस्टमर सर्व्हिस, हाऊसकीपिंग, डिसिजन मेकिंग, प्रोडक्टिव्हिटी आणि प्रॉफिटेबिलिटी या 5 गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत। सो कस्टमर सर्व्हिस, हाऊसकीपिंग, डिसिजन मेकिंग, प्रोडक्टिव्हिटी आणि प्रॉफिटेबिलिटी। त्याच्यानंतर पुढचा जो एक कन्सेप्ट आहे ती म्हणजे स्टँड अलोन कॉम्प्युटर्स। स्टँड अलोन कॉम्प्युटर्स किंवा सिस्टीम्स याचा अर्थ काय? तर स्टँड अलोन म्हणजे माझा लॅपटॉप, माझा कॉम्प्युटर आणि मी बसलोय, दॅट इज स्टँड अलोन कॉम्प्युटर। सो जसं नाव आहे स्टँड अलोन, एकटा उभा राहिलाय, तसं तो जो कॉम्प्युटर आहे तो एकटा आहे। समजा आपल्याकडे एखादा लॅपटॉप आहे घरी, तो कुठल्या सिस्टीमला कनेक्टेड आहे का? तर तो सिस्टीमला कनेक्टेड नाहीये, तो आपण आपल्या पुरता वापरतो। सो इट इज अ स्टँड अलोन कॉम्प्युटर। त्यामुळे त्याच्यावर एकच माणूस एका वेळी काम करू शकतो। एकदम 10 जण त्या सिस्टीमवर काम करू शकतात का? तर नाही करू शकत। सो त्याला म्हणतात स्टँड अलोन कॉम्प्युटर। सो 1 पर्सन ॲट अ टाइम। वर्क स्टेशन नोड, त्याला दुसरा एक शब्द आहे वर्क स्टेशन। वर्क स्टेशन म्हणजे माझं क्युबिकल आणि ते वर्क स्टेशन, दॅट इज वर्क स्टेशन किंवा नोड। नोड म्हणजे एक पॉइंट ऑफ कनेक्शन। काय म्हणायचं? नोड म्हणजे एक पॉइंट ऑफ कनेक्शन। टुडे इंटरनेट, मल्टीमीडिया, हाय क्वालिटी ग्राफिक्स, कम्युनिकेशन। आता लॅपटॉपमध्ये सगळं असतं, इंटरनेट आपण वापरू शकतो, मल्टीमीडिया म्हणजे व्हिडिओ बघू शकतो, ऑडिओ आहे, त्याच्यानंतर 3D आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला बघता येतात, हाय क्वालिटी ग्राफिक्स आपल्याला बघता येतं, कम्युनिकेशन आपण करू शकतो। हे सगळं करायला स्टँड अलोन कॉम्प्युटर्स आता केपेबल आहेत। सो स्टँड अलोन कॉम्प्युटर याचा अर्थ एका वेळी एकच सिस्टीमवर एकच माणूस काम करू शकतो। त्याच्यानंतर इझी टू यूज। आता काय इझी आहे? तर एकच ते युनिट आहे, तेवढं एकदा ऑपरेट केलं की आपल्यासाठी काम होऊन जातं, त्यामुळे इझी टू यूज आहे, त्याला फार झंझट तिथे राहत नाही। त्याच्यानंतर कंट्रोल अगदी चांगलं आहे, आपण आपलं ते कंट्रोल करू शकतो। कुठल्या सिस्टीमला जर आपण जास्त कनेक्ट केलं नाही तर त्याच्यावर कोणाचाही बाकीचा कंट्रोल येऊ शकत नाही। सो इट इज टोटली कंट्रोल्ड बाय अस। त्याच्यानंतर बट लिमिटेड प्रोसेसिंग कॅपॅसिटीज। आता तुम्ही जर त्या कॉम्प्युटरवर मोठं कुठलं सॉफ्टवेअर रन करायचं म्हटलात तर ते होणार नाही, कारण त्याची तेवढी कॅपॅसिटी नाहीये। सो जर तुम्हाला काही मोठं काम करायचं असेल, मोठ्या टीम मध्ये काम करायचं असेल तर हा कॉम्प्युटर लिमिटेड काम करणार, दॅट इज द लॉजिक ऑफ स्टँड अलोन कॉम्प्युटर्स। सो स्टँड अलोन कॉम्प्युटर्स जे आहे ते आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा कन्सेप्ट आहे। स्टँड अलोन म्हणजे ॲज द नेम सजेस्ट, स्टँड अलोन याचा अर्थ एकटा तो कॉम्प्युटर उभा आहे। त्यानंतर आता पुढे बघा, मल्टी युजर सिस्टीम। मल्टी युजर म्हणजे सर्व्हर क्लायंट सिस्टीम, म्हणजे एक मेन सर्व्हर असतो आणि त्याला क्लायंट्स कनेक्टेड असतात। आता स्टँड अलोन मध्ये आपल्याला टीमवर्क नाही करता येत, एका वेळी एकच माणूस तिथे काम करू शकतो। मग अशा वेळेस जर आपल्याला एका सिस्टीम मध्ये काम करायचं असेल, आपल्याला एखाद्या टीम मध्ये काम करायचं असेल तर त्याला क्लायंट सर्व्हर सिस्टीम असणं आवश्यक आहे। सो माझा जो कॉम्प्युटर आहे तो कनेक्टेड असला पाहिजे सर्व्हरला, तर मी हे करू शकतो। सो व्हेरियस नोड्स कनेक्टेड टू द सर्व्हर। सो वेगवेगळी कनेक्शन सर्व्हरला जोडलेली असतात। डेटा सेंटर्स प्रोसेस लार्ज कॅपॅसिटीज टू प्रोसेस द डेटा। सो बेसिकली काय आहे तर आता बँक चालवायची आहे, बँक काय एका कॉम्प्युटरवर चालत नाही, तर त्याला हजारो कॉम्प्युटर्स कनेक्ट करायला लागतात। आता हजारो कॉम्प्युटर जर कनेक्ट करायचे असतील तर तेवढी कॅपॅसिटी पाहिजे आणि ती कॅपॅसिटी त्या सर्व्हरमध्ये असते, म्हणजेच डेटा सेंटरमध्ये असते। सो दॅट इज डेटा सेंटर्स प्रोसेस लार्ज कॅपॅसिटीज
टू प्रोसेस एनी ब्रँच. ब्रँच ही नेहमी क्लायंट असते. सो इट इज कनेक्टेड टू द मेन सर्व्हर. लक्षात आलं का बघा, कन्सेप्ट नीट लक्षात येते ना बघा. त्याच्यानंतर कॉम्प्युटरायझेशन ऍट एचओ. आता एचओ मध्ये का कॉम्प्युटरायझेशन आवश्यक आहे? ब्रँचला तर पाहिजेच, कारण कस्टमरचा आपण सगळ्या गोष्टी बघणार आहे, पण ब्रँच पेक्षा जास्त सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे एचओला पण कॉम्प्युटरायझेशनची रिक्वायरमेंट आहे. आणि ती का महत्वाची आहे? तर ऑपरेशन्स आपल्याला इझिली करता यावे, एचआरडी व्यवस्थित व्हावं, फंड्स मॅनेजमेंट व्हावे, इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ आपला प्रॉपरली मॅनेज व्हावा आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन सिस्टीम प्रॉपरली मॅनेज झाली पाहिजे. सो एचओला जे काही फंक्शन्स आहेत ते जर प्रॉपर करायचे असतील तर ते आपल्याला तिथे कॉम्प्युटरायझेशन असणं आवश्यक आहे. आता बँकेमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे नेटवर्किंग असतात? तर बेसिकली नेहमी लक्षात ठेवा, बँकेमध्ये लॅन वापरलं जातं. सो लॅन ह्याचा अर्थ लोकल एरिया नेटवर्क, म्हणजे एक लोकल एरिया नेटवर्क आहे आणि त्याच्यात साधारणतः वेगवेगळे कॉम्प्युटर्स तिथे जोडलेले आहेत. सो इंटरकनेक्टेड सिस्टीम ऑफ ऑटोनॉमस कॉम्प्युटर्स विथ लोकलाइज्ड एरिया. लोकलाइज्ड एरिया हा शब्द सगळ्यात महत्वाचा आहे. ईच कॅन डू ऑपरेशन्स अँड कम्युनिकेट विथ इच अदर. सो त्या सिस्टीम मध्ये जे कॉम्प्युटर्स जोडलेले आहेत ते एकमेकांशी कम्युनिकेट करतात. नॉर्मली डज नॉट एक्सटेंड बियॉन्ड 100 कॉम्प्युटर्स. सो बेसिकली जेव्हा तुमच्या ब्रँच मध्ये नेटवर्किंग केलं जातं ते लॅन बेसिसवर केलं जातं. सो प्रिंटर्स, कॉम्प्युटर्स आणि सगळे डिव्हाइसेस हे एकाच सिस्टीम मध्ये जोडलेले असतात. त्यामुळे तुम्ही कुठलाही प्रिंट त्या प्रिंटरवर देऊ शकता. तुम्हाला याच कॉम्प्युटरवर बसायला पाहिजे, त्याच कॉम्प्युटरवर बसायला पाहिजे असं राहत नाही. आणि त्यामुळे लॅन हे बरेचदा ब्रँच मध्ये वापरलं जातं. Each independent system is node and when such nodes are connected it is LAN. सो एक सिस्टीम आहे आणि ती एकत्र कनेक्ट केली एका लोकल एरियामध्ये की त्याला लॅन म्हणायचं. दॅट इज द लॉजिक. लॅपटॉप, कॉम्प्युटर, प्रिंटर तुम्ही सगळ्या गोष्टी एकत्र करू शकता. आता जसं आपण कम्युनिकेशन करताना काही एक बेसिक प्रिन्सिपल्स वापरतो तसं नेटवर्किंग मध्ये सुद्धा टोपोलॉजी असते. म्हणजे नेटवर्किंग कोणालाही कोणी कुठेही जोडायचं नाहीये, तर त्याला एक फॉर्म्युला आहे, त्याला एक पद्धत आहे, त्याला एक सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीमलाच नाव दिलंय टोपोलॉजी. टोपोलॉजी म्हणजे नेटवर्क मध्ये जोडण्याची पद्धत, त्याला म्हणायचं टोपोलॉजी. सो टोपोलॉजीचा लेआउट हा वेगवेगळा असू शकतो. इट डिपेंड्स अपॉन द सॉफ्टवेअर्स, राउटर्स, हार्डवेअर्स एक्सेट्रा एक्सेट्रा. त्यामुळे असं नाहीये की एकच प्रकारची टोपोलॉजी आहे. इट कॅन बी व्हेरियस टाइप्स ऑफ टोपोलॉजीज. आता बघा, लॉजिकल अरेंजमेंट. टोपोलॉजी याचा अर्थ काय? लॉजिकल अरेंजमेंट करतोय. नुसतं कोणालाही कोणी कुठेही जोडायचं हेला लॉजिकल अरेंजमेंट म्हणत नाही. ती सिस्टीम चालणार नाही. समजा अगदी साधं, आपल्याला समजा लॅपटॉप चार्जिंगला लावायचा आहे, तर नुसतं बटन चालू करून उपयोग आहे का? तर नाही. त्या सॉकेटमध्ये ते जे प्लग आहे तो गेला पाहिजे आणि मग ते बटन चालू केल्यावर चार्जिंग होणार आहे. सो ते जे लॉजिक्स आहेत ती अजून कॉम्प्लेक्स असतात, कारण जेवढं तुमचं नेटवर्क मोठं तेवढी लॉजिक्स कॉम्प्लेक्स होतात. त्या लॉजिक्सलाच म्हणायचं टोपोलॉजी. सो काय पद्धतीत एकमेकांना जोडायचंय दॅट इज टोपोलॉजी. सो लॉजिकल अरेंजमेंट ऑफ नोड्स अँड कनेक्शन्स इन नेटवर्क इन्क्लुड्स डिव्हाइसेस, स्विचेस, राउटर्स अँड सॉफ्टवेअर. सगळ्या गोष्टी असतात. लॅपटॉप, प्रिंटर्स, स्विच असतो, राउटर्स असतात, सॉफ्टवेअर्स असतात, या सगळ्या गोष्टी तिथे लागतात. त्याच्यानंतर सेंट्रलाइज कंट्रोल फार महत्वाचं आहे. सेंट्रलाइज कंट्रोल, काही ठिकाणी सेंट्रलाइज कंट्रोल ठेवतात, काही ठिकाणी डिसेंट्रलाइज ठेवतात. सेंट्रलाइज म्हणजे एकाच ठिकाणी कंट्रोल आहे आणि डिसेंट्रलाइज म्हणजे प्रत्येकाला कंट्रोल आहे. आता सेंट्रलाइज मध्ये दोन प्रकार येतात. एक असतो स्टार टोपोलॉजी आणि दुसरा असतं ते ट्री टोपोलॉजी. डिसेंट्रलाइज कंट्रोल मध्ये रिंग आणि बस असतं, पण सगळ्यात पॉप्युलर टोपोलॉजी जर असेल तर ती म्हणजे स्टार टोपोलॉजी. हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो एक्झाम मध्ये. पॉप्युलर टोपोलॉजी म्हणजे स्टार टोपोलॉजी, पॉप्युलर टोपोलॉजी म्हणजे स्टार टोपोलॉजी. आता बघा, बस ऑल कनेक्टेड टू वन केबल बोथ डायरेक्शन्स अँड ऑल कॅन रिसीव्ह अँड सेंड. बसमध्ये आपण कसं बसतो? बसमध्ये ही एक अशी मेन लाईन असते आणि इकडं 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 असे सीट्स असतात. सो बस म्हणजे काय? एक मेन लाईन आहे आणि त्याच्या इकडं आणि इकडं कनेक्शन्स दिलेली आहेत, दॅट इज बस. सो बसमध्ये काय होतं? एका केबलला तुमच्या सगळ्यांची कनेक्शन असतात आणि त्यामुळे तुम्ही पाठवू पण शकता, घेऊ पण शकता. दोन्ही पद्धतीत कम्युनिकेशन तुम्हाला करता येतं. पण त्याचा प्रॉब्लेम असा आहे की त्याला जॉग्राफिकल लिमिटेशन आहे, कारण ती जी केबल आहे ती तुम्ही किती एक्सटेंड करणार त्याला लिमिटेशन आहे आणि म्हणून तिथे फ्लेक्झिबिलिटी कमी राहते. लक्षात आलं का? बघा, बोथ डायरेक्शन्स येणार का? येणार, पण जॉग्राफिकली लिमिटेशन आहे का? आहे, कारण एकाच केबलला तुम्ही किती जोडणार त्याला लिमिट येतं, त्यामुळे फ्लेक्झिबिलिटी नसते.
हा पॉइंट लक्षात ठेवा. सो बसला एकाच केबलला जोडतात, बोथ डायरेक्शन्स कम्युनिकेशन पॉसिबल, पण जॉग्राफिकल लिमिटेशन आहे आणि त्यामुळे फ्लेक्झिबिलिटी इश्यू येऊ शकतो. त्यानंतर रिंग टोपोलॉजी, ऑल डिव्हाइसेस आर कनेक्टेड टू क्लोज लूप. म्हणजे काय तर बेसिकली या पद्धतीत ते कनेक्शन केलं जातं. सो त्याला म्हणायचं रिंग टोपोलॉजी. ऑल डिव्हाइसेस आर कनेक्टेड टू अ क्लोज लूप. लूप म्हणजे एक सर्कल, एक गोल, एक सायकल, पण एकाच डायरेक्शन मध्ये तुम्ही कम्युनिकेशन करू शकता. म्हणजे एक तर तुम्हाला इकडनं कम्युनिकेशन करता येईल किंवा असं कम्युनिकेशन करता येईल. तुम्ही म्हटलात इकडनं पण करू तर ते होणार नाही. सो इट कॅन फ्लो. म्हणजे थोडक्यात काय तर आता हे 4 कॉम्प्युटर्स आहेत आणि ते असे जोडलेत, म्हणजे इकडनं असे जोडलेत. आता याला जर याच्याशी कम्युनिकेट करायचं असेल तर तो डायरेक्टली असं कम्युनिकेट नाही करू शकणार, त्याला याच्या थ्रू असं जावं लागेल. सो दॅट इज द वन वे डिरेक्शन. लक्षात आलं का बघा. सो रिंग आहे ना, त्यामुळे एका सर्कलमध्ये ते फ्लो होणार आहे. त्यामुळे इकडच्या माणसाला इकडे लगेच कम्युनिकेट करता येणार आहे का तर नाही करता येणार. का तर ते अशी सायकल तुम्हाला कंप्लीट करावी लागेल. त्यामुळे एक ब्रेकडाऊन झाला, समजा 4 कॉम्प्युटर्स आहेत आणि या कॉम्प्युटरला याच्याशी कम्युनिकेट करायचंय तर तो असा जाणार आहे. पण समजा हा बंद पडला तर त्याचं कम्युनिकेशनच होऊ शकणार नाही. त्यामुळे एक बंद पडला की सगळे बंद पडतात. दॅट इज द लॉजिक फॉर रिंग टोपोलॉजी. आता आपण पुढच्या याला जाऊ. स्टार टोपोलॉजी. सेंट्रल नोड ऍज मास्टर. म्हणजे एक मध्ये तो मास्टर असतो आणि असे त्याचे कनेक्शन्स असतात. याला म्हणायचं स्टार टोपोलॉजी. ऑल आर कनेक्टेड टू सेंट्रल. त्यामुळे सेंट्रलाइज कंट्रोल आहे. सगळ्या गोष्टी सेंट्रल नोडला येऊन थांबतात. मॅक्सिमम अबिलिटी. त्यामुळे तुम्ही कितीही करू शकता, कितीही जोडू शकता त्याला कॉम्प्युटर. मॅक्सिमम अबिलिटी अँड टू चेंज अँड इफ वन फेल्स डज नॉट अफेक्ट द अदर. का तर ते सेंट्रलला कनेक्ट केलंय. हा, सेंट्रल फेल गेलं तर सिस्टीमच फेल जाणार आहे, पण सेंट्रल शक्यतो फेल जात नाही कारण त्याच्या कॅपॅबिलिटी जास्त असतात. सो जो सेंट्रल नोड आहे, सेंट्रल कनेक्शन आहे, ते स्ट्रॉंग असतं आणि त्याला एकमेकांना जोडलेलं असतं. कॅनॉट हँडल लार्ज ट्रॅफिक. पण आता प्रॉब्लेम असा होतो की सगळ्या गोष्टी सेंट्रलाइज असल्यामुळे जर त्याच्यावर प्रेशर आलं तर ते ट्रॅफिक मध्ये प्रॉब्लेम करतं. सो जसे फायदे आहेत तसे तोटे पण आहेत. आता पुढचा पॉइंटला जाऊ आपण. ट्री. रूट नोड म्हणजे खाली रूटला सगळेजण जोडलेले असतात. इंटरमिडिएट अँड लिव्ह नोड्स. रूट इज हेड नोड. त्याला मार्क करून ठेवायचं. रूट इज हेड नोड. लिव्ह नोड्स आर लास्ट अँड डज नॉट हॅव चाइल्ड नोड्स. म्हणजे लिव्ज असतात. जसं पान, एखादं झाड आहे, आपण कसं म्हणतो झाडाला मूळ असतं, त्याच्यानंतर त्याचं मधलं खोड असतं, मग त्याला फांद्या असतात, मग त्याला पानं असतात, पानांच्या पुढे त्याचं फूल होतं, मग त्याला फळ लागतं. आता इथे एवढं सगळं नाहीये. इथे मेन हेड नोड म्हणजे रूट नोड आहे, त्याच्यानंतर त्याचे लिव्ज नोड्स आहेत आणि लिव्ह नोड्स जे आहेत त्याला पुढे काही नाहीये, ते लास्ट नोड्स आहेत. लक्षात आलं का बघा. लिव्ह नोड्स आहेत हे लास्ट नोड्स आहेत. आता पुढे बघा नेटवर्क डिव्हाइसेस. आता हे सगळं नेटवर्किंग करताना वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हाइसेस वापरले जातात. मी जसं म्हटलं की कनेक्शन करायला लॉजिक आहे, पण लॉजिकसाठी हार्डवेअर पण लागतं. नुसतं लॉजिक लावून चालत नाही. सॉफ्टवेअर तयार करून उपयोग आहे का तर त्याला हार्डवेअर पाहिजे, आणि नुसतं हार्डवेअर तयार करून उपयोग आहे का तर त्याला सॉफ्टवेअर पाहिजे. त्यामुळे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. लॉजिक महत्वाचं आहेच आहे, त्याच्याबरोबरच हार्डवेअर पण तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे डिव्हाइसेस पण तेवढेच महत्वाचे आहेत. आता बघा नेटवर्क इंटरफेस कार्ड. आता एकमेकांना जोडायचं आहे. आता प्रिंटर हा एक वेगळा डिव्हाइस आहे, त्याच्यानंतर तुमचं कॉम्प्युटर हा एक वेगळा डिव्हाइस आहे, तुमचा मोबाईल हा एक वेगळा डिव्हाइस आहे, तुमचा टॅब हा वेगळा डिव्हाइस आहे. आता प्रत्येकाची ऑपरेटिंग सिस्टीम वेगळी आहे. मग आता या प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीमला एकत्र कसं आणता येईल, कारण कॉम्प्युटरला प्रिंटर करणार नाही, प्रिंटरला कॉम्प्युटर करणार नाही, कॉम्प्युटरला लॅपटॉप करणार नाही. मग अशा केसमध्ये त्यांना एकत्र आणण्याचं काम कोण करतं तर नेटवर्क इंटरफेस कार्ड, म्हणजे जो अडॅप्टर म्हणून काम करतो. म्हणजे तो काय करतो तर तो नेटवर्क मध्ये सगळ्यांना आणतो. दॅट इज नथिंग बट नेटवर्क इंटरफेस कार्ड. त्याच्यानंतर हब. हार्डवेअर हेल्प्स टू कनेक्ट सेव्हरल डिव्हाइसेस टू सिंगल नेटवर्क. सो नेटवर्क इंटरफेस कार्ड हे लॉजिकल लागतं आणि त्याच्याच बरोबर हार्डवेअर म्हणजे हब लागतं. सो एक हब असतं आणि त्याच्यात सगळे जोडले जातात. त्यानंतर स्विच. हार्डवेअर कनेक्ट्स मल्टिपल डिव्हाइसेस टुगेदर ऑन सिंगल नेटवर्क. सो वेगवेगळे डिव्हाइसेस एकाच नेटवर्कवर लावायचे असतील तर त्याला स्विच वापरतात. सो नेटवर्क इंटरफेस कार्ड म्हणजे अडॅप्टर. त्याच्यानंतर हब म्हणजे सेम डिव्हाइसेस एका नेटवर्कला आणायचे
आणि स्विच म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हाइसेस एका नेटवर्कला आणायचे. त्यामुळे आपल्या ब्रँचमध्ये स्विच लागेल, नुसतं नेटवर्क इंटरफेस कार्ड आणि हबचा उपयोग नाही, कारण हब हा फक्त कॉम्प्युटर जोडेल, पण प्रिंटर, लॅपटॉप, कॉम्प्युटर हे सगळं जोडायचं असेल तर त्याला स्विच लागेल, कारण तो मल्टिपल डिव्हाइसेस एका सिंगल नेटवर्कवर आणू शकतो. त्यानंतर ब्रिज, हार्डवेअर डिफरंट दॅन राउटर कनेक्ट्स टू नेटवर्क ॲज सिंगल नेटवर्क. आता दोन ब्रँचेस आहेत, त्यांना एकत्र आणायचं आहे, तर त्यांना एकत्र कसं आणता येईल, कारण सीबीएस म्हणजे एनिवेअर बँकिंग आहे. म्हणजे मी माझी ब्रँच जरी टिळक रोड असली तरी मी लक्ष्मी रोडच्या ब्रँचला गेलो तरी माझं ट्रान्झॅक्शन झालं पाहिजे. मग या ब्रँच मध्ये काहीतरी कनेक्शन असलं पाहिजे. ते कनेक्शन कोण आणतं, तर ब्रिज आणतं. जसं नदी असते मध्ये, इकडे एक गाव आहे, इकडे एक गाव आहे, पण ती दोन्ही गावांना जर जोडायचं असेल तर तो ब्रिज बांधणं आवश्यक आहे. तोच हा ब्रिज म्हणून काम करतो. त्यानंतर पुढे राउटर, नेटवर्किंग डिव्हाइस. सो आता बघा, तुम्हाला लक्षात आलं का बघा, नेटवर्क इंटरफेस कार्ड, हब, स्विच आणि ब्रिज हे चारही हार्डवेअर आहे आणि राउटर हे नेटवर्किंग डिव्हाइस आहे. नीट लक्षात आलं का बघा, नेटवर्क इंटरफेस कार्ड, हब, स्विच, ब्रिज हे हार्डवेअर डिव्हाइसेस आहेत आणि राउटर हे नेटवर्क डिव्हाइस आहे. नीट लक्षात आलं का बघा. सो राउटर हे नेटवर्क डिव्हाइस आहे. राउटर काय करतं, ट्रॅफिक सिम्युलेट करतं. जसं आपला सिग्नल असतो, सिग्नल काय करतो, या एकदा इकडचा ग्रीन दाखवला की बाकी सगळे रेड करतो, तसंच हा राउटर काम करतो. राउटरचं काम हेच आहे की दोन वेगळ्या नेटवर्कमध्ये कम्युनिकेशन प्रॉपर राहावं, नाहीतर हे इकडनं सगळा गोंधळ जर झाला तर ट्रॅफिक जॅम होईल, कोणालाच कोणाचा मेसेज जाणार नाही. तर ते होऊ नये म्हणून राउटरला बसवलेलं असतं. सो राउटर वर्क्स इन दॅट फॅशन. त्यानंतर गेटवे, हार्डवेअर एज गेट अमॉंग व्हेरियस नेटवर्क्स. आता ब्रिज जरी कनेक्ट केलं तरी प्रत्येक ह्याचं एक गेटवे आहे. त्या गेटमधनं जाण्यासाठी जे हार्डवेअर कंपोनंट लागतं ते म्हणजे गेटवे. त्यानंतर फायरवॉल. फायरवॉल तुम्ही नक्की ऐकलं असेल. फायरवॉल हे नेटवर्क डिव्हाइस आहे. नेटवर्क डिव्हाइस आहे फायरवॉल. काय, नेटवर्क डिव्हाइस आहे जे तुमचे जे सिक्युरिटी रूल्स आहेत ते तयार केलेले असतात. सो जेव्हा तुम्ही कम्युनिकेशन करता तेव्हा कम्युनिकेशन मध्ये लॉजिक बघितलं जातं, पण फायरवॉल सिक्युरिटी बघतो की कोण कोणाला काय मेसेज करतंय आणि तो मेसेज हार्मफुल आहे का नाहीये हे बघितलं जातं. ते काम फायरवॉलचं आहे. त्यानंतर मॉडेम्स. आता बेसिकली काय आहे, आपली जी सिस्टीम आहे इंटरनेट सिस्टीम ती अॅनालॉग सिस्टीम आहे आणि कॉम्प्युटर सिस्टीम आहे ती डिजिटल सिस्टीम आहे. आता डिजिटल टू अॅनालॉग आणि अॅनालॉग टू डिजिटल हे करण्यासाठी जे हार्डवेअर आहे ते म्हणजे मॉडेम. सो मॉडेम हे फार महत्वाचं असतं आणि तिथे ते हार्डवेअर कंपोनंट म्हणून काम करतं. त्यानंतर मल्टिप्लेक्सर, त्याला एमयूएक्स म्हणतात. मल्टिप्लेक्सर त्याला एमयूएक्स म्हणतात. सेंड्स डिजिटल और अॅनालॉग सिग्नल्स ॲट हायर स्पीड ऑन सिंगल लाईन इन वन शेअर्ड डिव्हाइस. हे नाही लक्षात राहिलं तरी चालेल. सो बघा, आता नेटवर्क इंटरफेस कार्ड, हब, स्विच, ब्रिज हे हार्डवेअर कंपोनंट्स आहेत. मॉडेम हे हार्डवेअर कंपोनंट आहे. गेटवे हे हार्डवेअर कंपोनंट आहे. दोनच नेटवर्किंग कंपोनंट आपण बघितली, एक म्हणजे राउटर आणि दुसरा म्हणजे मॉडेम. लक्षात आलं का बघा. सॉरी, दुसरा म्हणजे फायरवॉल. त्यानंतर आता आपण पुढे जाऊ. ब्रँच लेवल लॅन ऍडव्हान्टेजेस. सिंगल विंडो कन्सेप्ट, शेअरिंग रिसोर्सेस, स्टोर ऑल इन्फो ऍट सेंट्रल नोड, हेन्स नो डुप्लिकेशन. सो प्रत्येक वेळी डुप्लिकेट होत नाही, त्यामुळे ते सोपं जातं. नो ओव्हरलोडिंग ऑन एनी सिंगल मशीन. एका सिंगल मशीनवर जास्त काम येत नाही कारण सगळं प्रेशर सेंट्रल नोड मॅनेज करत असतो. कॉम्प्लिकेटेड फॉर डेटा मॅनेजमेंट, सिक्युरिटी रिस्क अँड मेंटेनन्स कॉस्ट इज हाय. आता ब्रँच लेवल नेटवर्किंग जे आहे लॅन ते कॉस्टली असतं कारण तो तेवढा सर्व्हर पाहिजे, स्ट्रॉंग सर्व्हर पाहिजे तर तो त्या सगळ्या गोष्टी प्रोसेस करू शकेल, नाहीतर त्याला प्रोसेसिंग करता येणार नाही. त्यानंतर आता पुढे बघा, वाईड एरिया नेटवर्क. जसं लॅन आहे, लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क. आता वाईड एरिया नेटवर्क म्हणजे प्रचंड मोठ्या एरियामध्ये ते पसरलंय. स्प्रेड ओव्हर साइजेबल एरिया, ट्रान्समिशन स्पीड अँड कॅपॅसिटी आर लिमिटेड अँड डेटा ट्रान्सफर रेट्स व्हेरी लो इन वॅन कम्पेअर्ड टू लॅन. कारण हे मोठ्या एरियात आहे त्यामुळे तो डेटा ट्रॅव्हल करायला वेळ लागतो. लोकल एरियामध्ये काय आहे, डेटा ट्रॅव्हल करायला वेळ लागत नाही कारण सगळे एकमेकांच्या जवळ जवळ आहेत. पण वाईड एरिया नेटवर्क मध्ये नेटवर्कच इतकं मोठं आहे की तिथे डेटा फ्लो जो आहे तो हळू होतो. कनेक्टेड टू डायल-अप नेटवर्क और सॅटेलाइट और कॉम्बिनेशन. सो सॅटेलाइटशी कनेक्ट असतं किंवा मग डायल-अप नेटवर्कशी कनेक्टेड असतं. त्याच्यानंतर युपीएस, प्रोटेक्ट आयटी असेट्स फ्रॉम अनएक्सपेक्टेड पॉवर डिसरप्शन.
अनएक्सपेक्टेड पॉवर डिसरप्शन. सो युपीएसचा फुल फॉर्म असा आहे अनइंटरप्टेड पॉवर सिस्टीम. म्हणजे उद्या लाईट गेले, आता आपल्या ब्रँचमध्ये लाईट जातात, ब्रँचमध्ये जर लाईट गेले तर सगळं बंद करतो का आपण? नाही करत. तर लाईट वगैरे बंद होतात पण कॉम्प्युटर चालू असतो. मग जनरेटर चालू केलं की लाईट वगैरे लागतात पण कॉम्प्युटर थांबत नाही. त्याचं कारण तो युपीएसला कनेक्टेड असतो. त्यामुळे युपीएस इज नथिंग बट बॅटरी. ती बॅटरी काम करते आणि ते लगेच स्विच करते, म्हणजे बंद नाही पडत कॉम्प्युटर, तो लगेच स्विच होतो आणि आपलं आपलं काम चालू राहतं. सो एसी टू डीसी, अल्टरनेट कनेक्शन टू डायरेक्ट कनेक्शन. ऑनलाईन युपीएस जो असतो तो एसी टू डीसी लगेच ट्रान्सफर करतो. लाईट गॉन, बॅटरीज काम करायला लागतात, लाईट कम्स, नॉर्मल काम करतात. सो हे ट्रान्समिशन इमिजिएट होतं. त्यामुळे बँकिंगमध्ये ऑनलाईन युपीएसच वापरतात, ऑफलाईन युपीएस वापरत नाही. त्याचं कारण त्याला वेगळ्या पद्धतीत काम करतं ते. सो ऑफलाईन बॅटरी चार्जर अँड इन्व्हर्टर आर टू सेपरेट कंपोनेंट्स. बॅटरी चार्जिंग अँड इन्व्हर्टर इज ऑन स्टँड बाय. त्यामुळे शक्यतो ऑनलाईन युपीएस वापरला जातो. इमिजिएट स्विच करतं ते, लाईट आले की परत स्विच बॅक करतं. सो हे स्विचिंग जे आहे ते इझी जातं. त्याच्यानंतर आता पुढे बघा, सीबीएस डीआरएस, डिझास्टर रिकव्हरी साईट, बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग. बेसिकली काय आहे, सीबीएस ची एक डीआरएस साईट मेंटेन केलेली असते. त्याचं कारण असं आहे, उद्या जर माझं मेन डेटा सेंटरला काही प्रॉब्लेम आला तर ऍटलिस्ट मला काम माझं पुढे चालू राहावं यासाठी सीबीएस काम करतं, डीआरएस काम करतं. म्हणजे ऍक्च्युअल डेटा सेंटरची कॉपी तिकडं केलेली असते, फक्त थोडं छोटं प्रमाण असतं. म्हणजे आपलं मेन डेटा सेंटर खूप मोठं असेल पण तिकडचं जे डेटा सेंटर म्हणजे जे सिस्टीम आहे ती तशीच असते, एकदम कॉपी पेस्ट असतं, फक्त छोट्या प्रमाणात. म्हणजे अगदी बेसिक लेवलचं काम तुमचं चालू राहील जरी तुमचं मेन डेटा सेंटर काही प्रॉब्लेम मध्ये आलं तरी. आता पुढे बघा, डेटा मायनिंग, डेटा मार्ट, सिंपल फॉर्म ऑफ डेटा वेअरहाऊस दॅट इज फोकस्ड ऑन सिंगल सब्जेक्ट और लाइन ऑफ बिझनेस सच एज फायनान्स, सेल्स, मार्केटिंग एक्सेट्रा. आणि डेटा लेक म्हणजे ऑल सॉर्ट्स ऑफ डेटा इन रॉ फॉर्म. म्हणजे लेक कसा असतो, पाण्याचा तलाव, सगळं पाणी तिथे येऊन थांबलेलं असतं, ते सॉर्ट केलेलं असतं का पाणी? नसतं. फिल्टर केलेलं असतं का? नसतं. सो डेटा लेक म्हणजे सगळा डेटा तिथे येऊन पडलाय. ऑल फॉर्म ऑफ डेटा अवेलेबल आहे, टेबल आहे, टेक्स्ट आहे, पिक्चर आहे, ऑडिओ आहे, व्हिडिओ आहे, एव्हरी डेटा इज अवेलेबल इन द डेटा लेक. पण तो शोधावा लागेल. म्हणून मग डेटा मायनिंग करताना काय करतात तर एक सिंगल सब्जेक्ट घेऊन मायनिंग केलं जातं. आता एवढा प्रचंड मोठा डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे, पण मला जो लागणारा डेटा आहे तो जर मला घ्यायचा असेल तर तो मला मायनिंग करावा लागेल. म्हणजे आपण एखाद्या खाणीत जातो आणि तिथनं, आता खाणीमध्ये सगळं असतं, दगड असते, माती असते, त्याच्यानंतर गोल्ड असतं, पण ते गोल्डच काढून आणायचं, सगळं काढून उपसून आणायचं नाहीये, त्याचा उपयोग काही नाही आपल्याला. त्यामुळे आपल्याला जे पाहिजे ते फक्त घेऊन यायचं, दॅट इज डेटा मायनिंग. म्हणून त्याला सिंगल सब्जेक्ट और लाइन ऑफ बिझनेस असं म्हटलं जातं. आता पुढे बघा, युनिट 43, ऑपरेशनल एस्पेक्ट्स ऑफ सीबीएस एन्व्हायरमेंट. आता बेसिकली सीबीएस एन्व्हायरमेंट कसं चालतं तर ते बघा, फ्लो ऑफ ट्रान्झॅक्शन, कॅश, क्लिअरिंग अँड ट्रान्सफर. तो 3 पद्धतीत ट्रान्झॅक्शन होतात, कॅश मध्ये होतात, क्लिअरिंग मध्ये होतात किंवा मग ट्रान्सफर थ्रू होतात, म्हणजे इंटरनल चेक. एंड ऑफ द डे, बिगिनिंग ऑफ द डे, हे दोन्ही गोष्टी करायला लागतात तरच सिस्टीम चालू होते. सो एंड ऑफ द डे पण महत्वाचा आहे, बिगिनिंग ऑफ द डे पण महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पॅरामीटर अँड मास्टर फाईल्स, डेटा ऑफ अकाउंट्स, अकाउंट टाइप्स, ऍडव्हान्स इंटरेस्ट रेट्स, लिस्ट ऑफ हॉलिडेज, टाइप्स ऑफ युजर्स अँड देअर वर्क क्लासेस. आता सीबीएस मध्ये काही मास्टर फाईल्स असतात का. आता तुम्ही कधीही अकाउंट ओपन करायला गेलात तर त्या स्कीमचं नाव ऑटोमॅटिकली तिथे येतं. ते काय येतं तर ते मास्टर फाईल मध्ये स्टोअर आहे. तुम्ही एखादं लोन ओपन करायला गेलात तर ऑटोमॅटिकली इंटरेस्ट रेट तिथे कॅल्क्युलेट होऊन येतो. का येतो तर तिथे मास्टर फाईल मध्ये अपडेट केलेलं आहे. हॉलिडे तिथे ऑटोमॅटिकली दिसतात, का दिसतात तर ते ऑलरेडी तिथे अपडेटेड केलेलं आहे. सो हे सगळं मास्टर फाईल थ्रू केलं जातं. नाहीतर प्रत्येक वेळी सगळं टाकत बसावं लागेल, विच इज व्हेरी टिडियस, आणि त्यात चुका होण्याच्या चान्सेस आहेत. समजा इंटरेस्ट रेट आता पूर्वी व्हायचं, पूर्वी मास्टर फाईल्स नव्हत्या, मग लोकांचे इंटरेस्ट रेट टाकताना चुकायचे. आता ते खूप कमी झालंय कारण आता सिस्टीम ऑटोमेटेड आहे. ऑटोमेटेड म्हणजे काय तर मास्टर फाईल मध्ये ते स्टोअर केलेलं आहे, त्यामुळे तिथनं त्याचा ऍक्सेस घेता येतो आणि ते पुढे पाठवता येतं. त्याच्यानंतर पुढे बघा, पासवर्ड 8 कॅरेक्टर्स, मिनिमम 8 कॅरेक्टर्सचा पासवर्ड असणं आवश्यक आहे. अप्पर लोअर असणं आवश्यक आहे. अल्फा न्यूमरिक, स्पेशल हे तिथे कॅरेक्टर असणं गरजेचं आहे. नेहमी सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, पासवर्ड हा कधीही डिक्शनरी मधला शब्द नसला पाहिजे,
कारण डिक्शनरी ही पूर्णपणे ऍक्सेसिबल आहे. त्यामुळे डिक्शनरी मधला शब्द कधीही त्याच्यात ठेवायचा नाही. सगळ्यात स्ट्रॉंग पासवर्ड कुठला असेल तर जो लॉंगेस्ट पासवर्ड असतो तो स्ट्रॉंगेस्ट असतो, हे लक्षात ठेवा. जो लॉंगेस्ट पासवर्ड आहे तो स्ट्रॉंगेस्ट पासवर्ड आहे, हे नेहमी बॅक ऑफ द माइंड लक्षात ठेवा. त्यानंतर पिरियडिकली तो चेंज करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा सुट्टीवर असू तेव्हा तो डिसेबल करून टाकणं. मल्टी युजर मल्टी फॅक्टर स्टोर्ड इन एन्क्रिप्टेड फॉर्म. सो मल्टी युजर मल्टी फॅक्टर त्याला पाहिजे ऑथेंटिकेशन, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यानंतर आता बघा लॉजिकल ऍक्सेस कंट्रोल. लॉजिकल ऍक्सेस कंट्रोल म्हणजे काय, तर आपल्याकडे सिक्युरिटी पॉलिसी पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याकडे चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर पाहिजे. त्यानंतर मॉडेम ऍक्सेस रिस्ट्रिक्टेड पाहिजे. मॉडेम पासवर्ड शुड बी चेंज पिरियडिकली. ऍक्सेस लेवल्स टू बी रिव्ह्यूड पिरियडिकली बाय द इंटरनल ऑडिटर. सो हे सगळं लॉजिकल आहे. फिजिकली आपण ह्याच्यात काही करतोय का तर नाही करतोय, हे सगळं लॉजिकली करतोय. म्हणजे आपण ह्याच्यात काय करू शकतो, या सिस्टीम मध्ये काय बदल करू शकतो, पासवर्ड कधी अपडेट करायचा, पासवर्ड किती वेळा अपडेट करायचा, पासवर्ड कसा रिव्ह्यू करायचा, हे सगळं लॉजिकली सेट केलेलं आहे. दॅट इज लॉजिकल ऍक्सेस कंट्रोल्स. त्यानंतर बघा व्हॉट इज सीबीएस. आता सीबीएस हे सगळ्यांना माहिती आहे, कोर बँकिंग सोल्युशन, एनिवेअर बँकिंग, रिअल टाइम प्रोसेसिंग. सो दोन गोष्टी याच्यात लक्षात ठेवायच्या, एनिवेअर बँकिंग, रिअल टाइम प्रोसेसिंग आर इट्स की फीचर्स. त्यानंतर की फंक्शनॅलिटीज ऑफ सीबीएस काय असतं तर मेन म्हणजे आपल्याकडे सेंट्रलाइज डेटाबेस असतो. त्यानंतर इंटरकनेक्टेड ब्रँचेस असतात. सो सेंट्रलाइज डेटाबेस म्हणजे डेटा सेंटर, तिथे रिअल टाइम प्रोसेसिंग होतं. त्यानंतर इंटरकनेक्टेड ब्रँचेस म्हणजे सगळ्या ब्रँचेस एकमेकांना कनेक्टेड असतात ऍज अ वन ब्रँच. कस्टमर कन्व्हिनियन्स, कुठनंही कुठेही तो करू शकतो फ्रॉम एनी डिजिटल चॅनल. बँकिंग करताना मला एटीएम मधनं करता येईल, मोबाईल मधनं करता येईल, तिथं जाऊन करता येईल, SMS थ्रू करता येईल, एनिथिंग. त्यानंतर प्रॉडक्ट ऑफरिंग. सो सगळे ऑफरिंग तुम्हाला इथनच करता येतात. त्यानंतर मल्टी चॅनल ऍक्सेस, सो मी कुठलाही ऍक्सेस करू शकतो. पुढे बघा सीबीएस मॉड्यूल्स. आता सीबीएस नॉर्मली काय काय मॉड्यूल्स असतात सीबीएस मध्ये, एक असतं ते म्हणजे कस्टमर इन्फॉर्मेशन फाईल. प्रत्येक कस्टमरची एक युनिक फाईल मेंटेन केलेली असते. त्यामुळे तुम्ही तो कस्टमर आयडेंटिफिकेशन नंबर टाकलात की लगेच तुम्हाला तिथे कस्टमरचा डेटा दिसून जातो. त्यानंतर डिपॉझिट मॉड्यूल्स म्हणजे तुम्हाला डिपॉझिट सगळं हँडल करायला एक मॉड्यूल असतं, लोनचं एक मॉड्यूल असतं, त्यानंतर रेमिटन्सेसचं एक मॉड्यूल असतं, तुम्ही बघितलेलंच आहे. क्लिअरिंगचं एक मॉड्यूल असतं, जे एचओला काम करतात त्यांच्यासाठी ट्रेजरीचं एक मॉड्यूल असतं आणि अकाउंट्स मॅनेजमेंटचं मॉड्यूल असतं. सो आणि त्याच्यात ऍडिशन्स करता येतात. सो दॅट इज अगेन अनदर थिंग. आता याचे बेनिफिट्स काय आहेत तर रिअल टाइम प्रोसेसिंग करता येतं, रिपोर्टिंग आपल्याला फास्ट करता येतं, इम्प्रूव्ड MIS अँड डिसिजन मेकिंग, रिड्यूस ऑपरेशनल रिस्क अँड एरर्स आणि इम्प्रूव्ड कंप्लायन्स अँड ऑडिट रेडीनेस, हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला करता येतं. त्यानंतर डे बिगिन डे एंड हे करणं आवश्यक आहे, त्याशिवाय सीबीएस चालू होत नाही आणि बंदही होत नाही. त्यानंतर ट्रान्झॅक्शन्स मॉनिटरिंग, हे तुम्ही दर ह्याला ट्रान्झॅक्शन्स मॉनिटर केले पाहिजेत. एंड ऑफ द डे रिपोर्ट्स हे रिकन्साइल केले पाहिजेत, ते चेक केले पाहिजेत. त्यानंतर युजर रोल्स इन सीबीएस, मेकर चेकर कन्सेप्ट आहे. एक जण करतो ट्रान्झॅक्शन, दुसरा चेक करतो. त्याच्यानंतर प्रत्येकाला एक रोल बेस दिलेला असतो की तेवढंच तो काम करू शकेल. प्रत्येक जण सगळं काम करू शकत नाही सीबीएस मध्ये, त्याला रोल असाइन केलेला आहे. त्यामुळे क्लेरिकल स्टाफला कमी रोल असतो, मॅनेजरला थोडा जास्त रोल असतो, आणि वरच्या लेवलला असेल तर त्याला आणि जास्त रोल मिळतो. ऑडिट ट्रेल्स आर मेंटेन. सो प्रत्येक ठिकाणी ऑडिट एव्हिडन्स मेंटेन केला जातो. कोणी ट्रान्झॅक्शन केलं, कधी केलं, काय केलं, कसं झालं, हे सगळं तिथे रेकॉर्ड होत असतं. त्यानंतर आता पुढे बघा सिक्युरिटी अँड कंट्रोल अस्पेक्ट्स. पासवर्ड कंट्रोल्स एक त्याच्यात आहे. ऍक्सेस रिस्ट्रिक्शन म्हणजे दार पाहिजे, सीसीटीव्ही पाहिजे, त्यानंतर लॉक पाहिजे, त्यानंतर बायोमेट्रिक सिस्टीम पाहिजे, या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. फायरवॉल आवश्यक आहे, एन्क्रिप्शन आवश्यक आहे, सिस्टीम लॉग्स, कोण सिस्टीम मध्ये लॉग इन करतंय, कोण लॉग आउट करतंय, कोण काय ट्रान्झॅक्शन करतंय, ह्याचा सगळ्याचा लॉग तिथे येतो. त्यामुळे आज तुमच्या बँकेमध्ये तुम्ही समजा 2000 एम्प्लॉईज असाल तर तुम्ही जे जे काही करताय ते सगळं रेकॉर्ड होत आहे. तो एव्हिडन्स तिथे ऑटोमॅटिकली तयार होतोय. त्याच्यानंतर पुढे बिझनेस कंटिन्युटी प्लॅन इन केस ऑफ सीबीएस फेल्युअर. सो सीबीएस फेल्युअर जर झालं तर तिथे बिझनेस कंटिन्युटी प्लॅन तिथे आहे. CBS in rural and urban banks, RRBs and cooperative banks are also being integrated into CBS under financial inclusion initiatives. NABARD and sponsor bank assets in CBS implementation in RRB. सो रुरल बँक्स जरी असल्या तरी त्या आपल्या सीबीएस मध्ये आल्या पाहिजेत, कारण त्यांनी आपलं जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते करणं सोपं जाईल.
आता आपण पुढच्या युनिटकडे जाऊ. युनिट 44 अल्टरनेट डिलिव्हरी चॅनल्स. अल्टरनेट डिलिव्हरी चॅनल्स मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे आपल्याकडे अवेलेबल चॅनल्स आहेत ट्रान्झॅक्शन करण्यासाठी ते इथे त्यांनी दिलेले आहेत. सो आता पहिला बघा, व्हॉट आर अल्टरनेट डिलिव्हरी चॅनल्स. अल्टरनेट डिलिव्हरी चॅनल्स म्हणजे काय, तर चॅनल्स अदर दॅन ट्रॅडिशनल ब्रँचेस दॅट एनेबल कस्टमर टू ऍक्सेस बँकिंग सर्व्हिसेस डिजिटली. याला अंडरलाईन करून ठेवायचं. सो आपल्याला कुठनंही डिजिटली बँकिंग चॅनल्स ऍक्सेस करता आले पाहिजेत, हे अल्टरनेट डिलिव्हरी चॅनल्सचं लॉजिक आहे. एनहान्स कन्व्हिनियन्स, ऍक्सेसिबिलिटी अँड ऑपरेशनल एफिशियन्सी. सो एफिशियन्सी वाढते, कन्व्हिनियन्स वाढतो, ऍक्सेसिबिलिटी वाढते, हा त्याचा मेन फायदा आहे. त्यानंतर मेजर टाइप्स ऑफ अल्टरनेट डिलिव्हरी चॅनल्स. आता त्यामध्ये काय काय येतं, तर पहिलं म्हणजे ऑटोमेटेड टेलर मशीन्स, एटीएम्स. हे सगळ्यात मोठं डिजिटल चॅनल आहे. कॅश विड्रॉ करू शकतो आपण, स्टेटमेंट तिथनं घेऊ शकतो, मिनी स्टेटमेंट, पिन चेंज करता येतो, फंड ट्रान्सफर करता येतात, हे सगळं करता येतं. आता तुम्हाला माहितीच आहे की आपण बेसिकली काय होतं, तर बेसिकली एटीएम जे आहे ते आपण कुठल्याही बँकेचं कार्ड वापरून आपल्या अकाउंट मधनं म्हणजे पैसे निघू शकतात, कुठल्याही एटीएम मधनं पैसे निघू शकतात. सो समजा माझ्याकडे बँक ऑफ महाराष्ट्राचं कार्ड आहे, तर मी बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये जाऊनही पैसे काढू शकतो. हे का होतं, तर सगळे जे एटीएम्स आहेत ते एका स्विचला कनेक्टेड आहेत. जसं मी मगाशी सांगितलं की प्रत्येक नेटवर्कमध्ये डिव्हाइसेस कनेक्ट करायला स्विच पाहिजे, कारण वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हाइसेस आहेत. आता बँक ऑफ इंडियाचं एटीएम हे वेगळं असणार आहे, बँक ऑफ महाराष्ट्राचं एटीएम वेगळं असणार आहे, पण त्यांना जर कनेक्ट करायचं असेल तर त्याला एक स्विच पाहिजे. आणि तो जो स्विच आहे एटीएम साठी तो कुठला आहे, तर तो नॅशनल फायनान्शियल स्विच आहे. नॅशनल फायनान्शियल स्विच, त्याला NFS असं म्हणतात, नॅशनल फायनान्शियल स्विच. मॅनेज्ड वाया व्हाईट लेबल, ब्राऊन लेबल और बँक ओन्ड मॉडेल्स. म्हणजे काय, आता एटीएम 3 प्रकारचे असतात. व्हाईट लेबल एटीएम याचा अर्थ ज्या अदर फायनान्शियल नॉन फायनान्शियल कंपनीज आहेत, म्हणजे जसं टाटा आहे, रिलायन्स आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या अशा ज्या कंपनीज आहेत ज्यांचा बँकिंगशी काही संबंध नाहीये, त्यांना पण एटीएम ओपन करता येतं. त्याला व्हाईट लेबल एटीएम म्हणतात. त्याला काय म्हणतात, व्हाईट लेबल एटीएम. आता प्रत्येक वेळी बँकेला एवढा सगळा खर्च करून एटीएम ओपन करता येत नाही, म्हणून हे सगळे मॉडेल्स तयार केले. सो स्वतःचं असेल बँकेचं तर ते बँक ओन्ड आहे, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे बँकेने स्वतःचे मशीन्स आणलेत आणि तिथे इन्स्टॉल केलेत. आता प्रत्येक ठिकाणी बँकेला पोहोचणं शक्य नाहीये, म्हणून मग तिथे या कंपन्यांना सांगतात की तुम्ही त्याच्यात इनिशिएटिव्ह घ्या. मग त्याला व्हाईट लेबल एटीएम म्हणतात. आणि दोन्हीचं मिक्सचर म्हणजे ब्राऊन लेबल एटीएम. दोन्हीचं मिक्सचर म्हणजे ब्राऊन लेबल एटीएम. आता पुढे जाऊ, इंटरनेट बँकिंग. इंटरनेट बँकिंग सगळ्यांना माहिती आहे, 24/7 ब्राउझर थ्रू तुम्ही करू शकता. फंड ट्रान्सफर आहे, बिल पेमेंट आहे, वगैरे वगैरे. त्याला 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन लागतं, म्हणजे पासवर्डही टाकायचा आणि एखाद्या वेळेस OTP येतो किंवा एखादी इमेज तुम्हाला आयडेंटिफाय करायची असते, ती इमेज तिथे लावलेली असते. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या तिथे महत्वाच्या आहेत. सो 2 फॅक्टर, 2FA हा शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा, 2FA, 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन. त्यानंतर आता पुढे बघा, मोबाईल बँकिंग वाया ऍप्स और SMS USSD बेस्ड इंटरफेसेस. IMPS enables instant fund transfer 24/7. Secure login with OTP and biometric options. So तुम्हाला OTP नी पण लॉग इन करता येतं, बायोमेट्रिक नी पण लॉग इन करता येतं. त्यानंतर फोन बँकिंग, कॉल सेंटर्स, टेलिफोनिक बँकिंग विथ सिक्युअर व्हेरिफिकेशन सर्व्हिसेस, बॅलन्स एन्क्वायरी तुम्ही त्याच्यात देऊ शकता, चेकबुक रिक्वेस्ट टाकू शकता किंवा तुमची कंप्लेंट रजिस्टर करू शकता. त्यानंतर पॉइंट ऑफ सेल टर्मिनल्स, म्हणजे आपण कुठे शॉपिंगला गेलो तर तिथे आपण कार्ड स्वाईप करतो. आता ते जे मशीन आहे ते तुमच्या बँकेशी कनेक्टेड असतं, म्हणून त्याला म्हणायचं पॉइंट ऑफ सेल टर्मिनल्स. यूज ऍट रिटेल आउटलेट्स, कार्ड बेस्ड पेमेंट्स. कार्ड बेस्ड पेमेंट्स हा शब्द महत्वाचा आहे, कार्ड बेस्ड पेमेंट्स. लिंक्ड विथ डेबिट क्रेडिट कार्ड नेटवर्क्स, व्हिसा, रुपे, मास्टर कार्ड. त्यानंतर मायक्रो एटीएम्स युज्ड बाय बिझनेस करस्पॉन्डंट्स इन रिमोट रूरल एरियाज, एनेबल्ड वाया आधार बेस्ड बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन. सो बेसिकली आता काही छोट्या भागांमध्ये एटीएम चालू करणं शक्य होत नाही, पण तिथेही पैसे काढता यावे म्हणून BC जे असतात, बिझनेस करस्पॉन्डंट जे असतात, त्यांच्या थ्रू हे सगळं केलं जातं. सो त्यांच्याकडे एक एटीएम ओपन करून देतात. त्यांना लिमिट कमी असते, 2 लाख रुपयेच लिमिट असते, तेवढ्या पुरतच कॅश येऊ शकते आणि कॅश विड्रॉ होऊ शकते. म्हणजे 2 लाख एक एक्झाम्पल म्हणून दिलं. त्यानंतर UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस. UPI सगळ्यांना माहिती आहे, रिअल टाइम आपण करतो फंड ट्रान्सफर. मोबाईल नंबर किंवा VPA व्हर्च्युअल पेमेंट ऍड्रेस, त्याला मार्क करून ठेवा. UPI कसं होतं, मोबाईल नंबरवरनही होतं, व्हर्च्युअल पेमेंट ऍड्रेसवरनही होतं.
आणि हे कोण मॅनेज करते? मॅनेज्ड बाय NPCI. ग्रोईंग युसेज ड्यू टू सिम्प्लिसिटी अँड इंटरऑपरेबिलिटी. म्हणजे कोणी कुठल्याही याला पैसे ट्रान्सफर करू शकतात. त्यानंतर भारत बिल पेमेंट सिस्टीम BBPS, सेंट्रलाइज बिल पेमेंट सर्व्हिस कव्हरिंग युटिलिटीज, DTH, फीज एक्सेट्रा. सो बेसिकली तुम्हाला कुठलंही बिल पेमेंट करायचं असेल तर तुम्ही BBPS वरनं करू शकता. त्याच्यानंतर बेनिफिट्स ऑफ ADC, अल्टरनेट डिलिव्हरी चॅनलचे बेनिफिट्स काय आहेत? तर साहजिकच ऍक्सेस 24/7 कस्टमर ऍक्सेस, रिड्यूस फुटफॉल इन ब्रँचेसवरचं प्रेशर कमी होतं, लोड कमी होतं, इम्प्रूव्हिंग कॉस्ट एफिशियन्सी, तिथे लवकर कामाला ठेवायला लागत नाहीत, ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी होतात. एनेबल फायनान्शियल इन्क्लुजन, त्यामुळे सगळ्या लोकांना आपल्या फायनान्शियल इन्क्लुजन मध्ये आणता येतं थ्रू मोबाईल अँड किऑस्क बँकिंग. रिस्क आणि चॅलेंजेस काय आहेत? साहजिकच आहे, जेवढं तुम्ही ऑनलाईन आणि डिजिटल करणार तेवढं सायबर सिक्युरिटीचा प्रॉब्लेम येणार. डिजिटल इलिटरसी हा प्रॉब्लेम आहे, कोणी कोणालाही OTP देतं, ते प्रॉब्लेम्स होतात. इन्फ्रास्ट्रक्चर इश्यूज येत आहेत, त्यानंतर ट्रान्झॅक्शन फेल्युअर्स इश्यूज येत आहेत ड्यू टू टेक्निकल एरर्स वगैरे. सो हे सगळे प्रॉब्लेम्स तिथे आहेत. रेग्युलेटरी अँड सिक्युरिटी फ्रेमवर्क, RBI गाईडलाईन्स ऑन डिजिटल बँकिंग सिक्युरिटी कंट्रोल्स. आता याच्यात तुम्हाला RBIचे जे गाईडलाईन्स आहेत ते तुम्हाला फॉलो करायला सांगितलेत. त्यानंतर कंपल्सरी 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन हे मस्ट आहे. काय मस्ट आहे? 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. 2FA ट्रान्झॅक्शन लिमिट आणि एन्क्रिप्शन प्रोटोकॉल्स. 2FA ट्रान्झॅक्शन लिमिट आणि एन्क्रिप्शन प्रोटोकॉल्स या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. 2FA ट्रान्झॅक्शन लिमिट्स आणि एन्क्रिप्शन प्रोटोकॉल्स. त्यानंतर डिजिटल बँकिंग युनिट सेटअप बाय ॲज पर RBI 2022 पॉलिसी फॉर प्रमोटिंग डिजिटल ऍक्सेस. सो 3 गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या RBIच्या गाईडलाईन्स मध्ये. एक म्हणजे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन, ट्रान्झॅक्शन लिमिट्स आणि एन्क्रिप्शन प्रोटोकॉल्स. सो हे साधारण आपलं 45 नंबरचं जे युनिट आहे ते आपलं कव्हरअप झालेलं आहे. आता आपण पुढचं जे युनिट आहे त्याकडे जाऊ. दॅट इज 45 युनिट 45 डेटा कम्युनिकेशन नेटवर्क अँड EFT सिस्टीम्स. आता डेटा कसा कम्युनिकेट केला जातो आणि त्याच्यासाठी काय फ्रेमवर्क आहे हे आपल्याला बघायचं आहे. सो डेटा कम्युनिकेशन नेटवर्क हे कसं करतात तर ते बघा. इसेन्शियल, आता हे का महत्वाचं आहे तर रिअल टाइम तुम्हाला प्रोसेस करायचं आहे. असं नाही म्हणून चालणार ना की आता कॅश भरा तुम्हाला 2 दिवसांनी क्रेडिट मिळेल, असं म्हणून चालणार नाही. आणि त्यामुळे रिअल टाइम तुम्हाला करायचंय म्हणून तिथे तुम्हाला इंटर ब्रँच अँड इंटर बँक कनेक्टिव्हिटी पाहिजे. आणि ती कशी असते तर ती इंटर ब्रँच जी असते ती CBS थ्रू असते आणि इंटर बँक असते ती EFT थ्रू असते. नेहमी लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सिस्टीम त्याच्या थ्रू केली जाते. सो 2 बँकांना एकत्र आणायचं असेल तर ते EFT थ्रू आणता येतं आणि 2 ब्रँचेस हे CBS मध्ये एकत्र असतातच. टाइप्स ऑफ नेटवर्क, आता हे ऑलरेडी आपण बघितलेत पहिले 2. लॅन हे नेहमी ब्रँच मध्ये वापरतात. लोकल एरिया नेटवर्क, WAN म्हणजे वाईड एरिया नेटवर्क, म्हणजे वेगवेगळ्या ब्रँचेस वेगवेगळ्या कंट्रीज सिटीज जोडल्या जातात. त्यानंतर VPN व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क, सेक्युअर्ड कम्युनिकेशन ओव्हर पब्लिक इंटरनेट. आता काय होतं, काही वेळे तुम्ही एअरपोर्टवर बसलायत, आता एअरपोर्टवर तर वाईड एरिया नेटवर्क आहे, म्हणजे तुम्ही कोणाकोणाशी कनेक्ट झालाय तुम्हालाही माहित नाहीये. मग अशा केसमध्ये तुम्हाला VPN चालू करता येतं, म्हणजे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क, म्हणजे अख्ख्या एवढ्या सगळ्या नेटवर्क मधला एक छोटा भाग जो फक्त तुम्ही वापरताय, दॅट इज व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. सो अख्खा एवढा नेटवर्क मधला जो छोटा भाग आहे जो तुम्ही वापरताय त्याला म्हणायचं व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. म्हणजे असा आपल्या मालकीचा तो काही नसतो, तो काही आपल्या त्या भागावर आपलं नाव नाहीये, पण तो व्हर्च्युअली आपण ऍक्सेस करतो, त्याचा एक तुकडा काढतो व्हर्च्युअली आणि तो आपण ऍक्सेस करतो. दॅट इज व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. त्यानंतर लीज लाईन्स, प्रायव्हेट अँड सेक्युअर ऑफन युज्ड फॉर कोर बँकिंग ऑपरेशन्स. सो लीज लाईन जे असतात, म्हणजे तुम्हाला डेटा सेंटर आणि ब्रँच कनेक्ट करायचे तर त्याला लीज लाईन टाकलेली असते, कारण त्याशिवाय कनेक्शनच घेता येणार नाही आणि म्हणून त्याला लीज लाईन असते. लीज लाईनचा बेनिफिट प्रायव्हेट आणि सेक्युअर्ड हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. त्यानंतर EFT इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सिस्टीम, फॅसिलिटेट इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर्स ऑफ फंड्स बिटवीन बँक्स अँड अकाउंट्स. सो EFT काय करतं, 2 वेगळ्या बँकेमधले अकाउंट्स कनेक्ट करतं. रेग्युलेटेड बाय RBI अँड ऑपरेटेड ऑन NPCI, IDRBT अँड RBI सिस्टीम्स. मेजर EFT सिस्टीम इन इंडिया. आता काही मोठ्या EFT सिस्टीम्स ज्या इंडियामध्ये आहेत त्यातलं पहिलं म्हणजे NEFT सगळ्यांना माहिती आहे, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. हाफ इयरली बॅचेस असतात, अवेलेबल 24/7, नो मिनिमम मॅक्सिमम लिमिट, ऑपरेटेड बाय RBI. त्याच्यानंतर RTGS रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट.
सो रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हे तुम्ही 2 लाखाच्या वर करू शकता आणि इमिजिएट सेटलमेंट होते, इंडिव्हिज्युअली ते ट्रान्झॅक्शन ऑपरेट केलं जातं. सो ते सुद्धा आरबीआय ऑपरेट करते. त्यानंतर IMPS रिअल टाइम तुम्हाला मोबाईल थ्रू किंवा इंटरनेट बँकिंग थ्रू किंवा ATM थ्रू पैसे ट्रान्सफर करता येतात, 24/7 करता येतं आणि हे NPCI मॅनेज करते. सो NEFT RTGS आरबीआय ऑपरेट करतं, IMPS हे NPCI ऑपरेट करते, UPI NPCI ऑपरेट करते. सो UPI म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस, जे मगाशी पण आपण बघितलं, मोबाईल नंबर किंवा VPA व्हर्च्युअल पेमेंट ऍड्रेस हे वापरून तुम्हाला करता येतं. त्यानंतर NAC नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस. आता एवढ्या सगळ्या ट्रान्झॅक्शन्स होत असतात, त्यातले काही ट्रान्झॅक्शन्स हे रिपीटेड असतात, म्हणजे सबसिडी द्यायची आहे, सॅलरीज प्रोसेस करायचे आहेत, पेन्शन्स प्रोसेस करायचे आहेत, EMI प्रोसेस करायचे आहेत, युटिलिटी बिलचे स्टँडिंग ट्रान्झॅक्शन्स प्रोसेस करायचे आहेत. तर हे सगळं करण्यासाठी एक क्लिअरिंग हाऊस तयार केलंय NPCIने आणि त्याला नाव दिलंय नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस. सो तिथे बल्क ट्रान्झॅक्शन सगळे प्रोसेस केले जातात. NACH मध्ये काय केलं जातं, बल्क ट्रान्झॅक्शन प्रोसेस केले जातात, लाईक सबसिडरीज, सॅलरीज, पेन्शन्स, EMI, युटिलिटी बिल्स रिप्लेस्ड ECS. सो पूर्वी ECS होतं ते आता काढून टाकलं, म्हणजे आहे ECS ते आता NACH मध्ये मर्ज केलंय, ऑपरेटेड बाय NPCI. त्यानंतर स्विफ्ट सोसायटी फॉर वर्ल्ड वाईड इंटर बँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन. सगळ्यात मोठं आणि महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवा, स्विफ्ट हे पेमेंट इंटरफेस नाहीये, स्विफ्ट हे कम्युनिकेशन इंटरफेस आहे, मेसेजिंग इंटरफेस आहे. म्हणजे मी इथे बसून अमेरिकेतल्या बँकेशी जर कनेक्शन करत असेल तर ते स्विफ्ट थ्रू होतं. कसं होतं, स्विफ्ट थ्रू होतं, ग्लोबल मेसेजिंग नेटवर्क फॉर क्रॉस बॉर्डर पेमेंट्स. सो फॉर एक्झाम्पल स्टेट बँक ऑफ इंडियातल्या मुंबई ब्रँचला न्यूयॉर्क मधल्या बँक ऑफ अमेरिकेमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे, तर ते जे काही कम्युनिकेशन आहे ते कशा पद्धतीत होतं, स्विफ्ट वरनं होतं. युजेस स्विफ्ट कोड BIC फॉर इंटरनॅशनल ट्रान्सफर्स. त्याला एक स्विफ्ट कोड असतो, तो टाकला की ते कम्युनिकेशन प्रॉपरली केलं जातं. त्यानंतर कंपोनंट्स ऑफ EFT सिस्टीम्स, मेसेज फॉर्मॅट स्टँडर्ड हे पाठ करून ठेवा. ISO 20022 आणि ISO 8583 फॉर कन्सिस्टन्सी. सो जो मेसेजचा फॉर्मॅट आहे तो काय आहे, ISO 20022 2022 बरोबर आहे. सो मेसेज फॉर्मॅट जो आहे तो ISO 20022 आहे आणि ISO 8583 हे लक्षात ठेवा. हे दोन अगदी लक्षात ठेवा, याच्यावर क्वेश्चन्स येतील. एन्क्रिप्शन अँड सिक्युरिटी प्रोटोकॉल्स. आता बेसिकली जेव्हा अमाऊंट अशा ट्रान्सफर होत आहेत तेव्हा ते सिक्युअर्ड पाहिजे, त्याला एन्क्रिप्शन पाहिजे. सो ते पण महत्वाचं आहे. मिडलवेअर इंटरफेस बिटवीन बँक सिस्टीम्स अँड पेमेंट गेटवेज. आता पेमेंट गेटवे आणि बँक सिस्टीम एकत्र कनेक्ट करण्यासाठी कोण आहे, मिडलवेअर आहे. कोण आहे, मिडलवेअर आहे. त्यानंतर सिक्युरिटी ऍस्पेक्ट्स, यूज ऑफ पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर, 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन. बरेचदा हे येणार आहे, 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन हे नेहमी असतं. डिजिटल सिग्नेचर्स इन RTGS NEFT फॉर व्हेरिफिकेशन. डेटा शुड बी एन्क्रिप्टेड ड्युरिंग स्टोरेज अँड ट्रान्झिट. सो जो काही माझा डेटा आहे ट्रान्सफरचा, ट्रान्झॅक्शनचा, तो प्रॉपरली स्टोअर झाला पाहिजे आणि तो ट्रान्झिट मध्ये सुद्धा एन्क्रिप्टेड राहायला पाहिजे. बेनिफिट्स ऑफ EFT सिस्टीम, फास्ट रिलायबल आहे, फिजिकल हँडलिंग ऑफ चेक्स राहत नाही, हाय व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शन पटापट प्रोसेस होतात. सो हे सगळं आहे. आणि रिस्क कुठल्या आहेत तर साहजिकच आहे, सायबर सिक्युरिटी आहे. त्यानंतर फेल्युअर्स ड्यू टू नेटवर्क्स, काही टेक्निकल इश्यू आला तर काही होऊ शकतं. डेटा एंट्री मध्ये तुम्ही काही चूक केली, IFSC नंबरच चुकीचा टाकला तर चुकीच्या गोष्टी घडणार आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर आता आपण युनिट 46 कडे जाऊ, डिजिटल पेमेंट सिस्टीम्स NPCI. आता हे जे काही सगळं आपल्याकडे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन झालंय ते सगळं कोणी तयार केलंय तर ते NPCIने तयार केलंय. बऱ्याचशा गोष्टी त्यातल्या NPCIच्या आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे त्याचं नाव आहे आणि ते 2008 मध्ये चालू केलं. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, जे RBI, SBI, PNB, कॅनरा बँक, BOB, UBI, BOI, ICICI, HDFC, Citi, HSBC हे सगळे मिळून ते चालवतात. सो हा प्लॅटफॉर्म तयार केला गेला आणि हा प्लॅटफॉर्म जो होता हा कशासाठी तयार केला तर बेसिकली सगळीकडे ट्रान्झॅक्शन इझिली व्हावे यासाठी हा तयार केलेला प्लॅटफॉर्म आहे. प्रॉडक्ट्स बाय NPCI. आता कुठले कुठले प्रॉडक्ट्स त्यांनी तयार केलेत ते आपल्याला बघायचे आहेत. अगदी सोपा युनिट आहे हा, पटपट बघून टाकू. पहिलं जे प्रॉडक्ट त्यांनी तयार केले ते म्हणजे नॅशनल फायनान्शियल स्विच. सो डेव्हलप बाय IDRBT
IDRBTचा फुल फॉर्म सगळ्यांना सांगतो, 1-2 मिनिटं. इन्स्टिट्यूट फॉर IDRBTचा फुल फॉर्म लिहून ठेवा. पुढे आपल्याला आहे बहुतेक, पण आता आलंय तर ते तिथे लिहून ठेवा. इंटरनॅशनल नाही, इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन बँकिंग टेक्नॉलॉजी. इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन बँकिंग टेक्नॉलॉजी. सो NFS हा जो होता हा आधी IDRBTने तयार केला होता, तो नंतर NPCI कडे ट्रान्सफर केलाय. सो बेसिकली NFS हे ATM साठी जास्त महत्वाचं असतं किंवा कॅश डिस्पेन्सर मशीनसाठी महत्वाचं असतं, कॅश डिपॉझिट मशीनसाठी महत्वाचं असतं. त्यानंतर नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस, हे आपण मगाशी पण बघितलं, बल्क ट्रान्झॅक्शन प्रोसेस करायला हे क्लिअरिंग हाऊस एक तयार केलंय, जे ECS पूर्वी व्हायचं ते आता सगळे NHCH थ्रू प्रोसेस केलं जातं. त्यानंतर IMPS हे आपल्याला माहिती आहे, IMPS म्हणजे इमिजिएट पेमेंट सिस्टीम. मोबाईल थ्रू, इंटरनेट थ्रू किंवा ATM थ्रू तुम्ही लगेच करू शकता. 24/7 करता येतं. SMS थ्रू पण करता येतं, नीट लक्षात घ्या, SMS थ्रू पण करता येतं. त्यानंतर युनिफाईड पेमेंट इंटरफेस UPI पण आपल्याला आता माहिती आहे, बरेचदा झाले. त्याचा जो UPI पिन असतो तो 4 ते 6 डिजिट्स असतो, ते लक्षात ठेवा. UPI पिन हा 4 ते 6 डिजिट्स आहे, काही ठिकाणी 4 आहे, काही ठिकाणी 6 आहे. सो इट डिपेंड्स. 4 ते 6 डिजिटचा तो UPI पिन असतो. त्यानंतर UPI 2.0 ब्लॉक फंक्शनॅलिटी, OD फॅसिलिटी, इनव्हॉइस इन द इनबॉक्स, साइंड इंटेंट अँड QR. सो बेसिकली काही ऍडव्हान्स फीचर्स त्याच्यात त्यांनी तयार केली आहेत. त्यानंतर भीम मध्ये बघा, भीम भारत इंटरफेस फॉर मनी, सिंपल, इझी अँड क्विक पेमेंट ट्रान्झॅक्शन्स युझिंग UPI थ्रूच केलं जातं, पण सगळे गोष्टी एकावर तुम्हाला अवेलेबल आहेत. सेंड मनी, रिक्वेस्ट मनी, स्कॅन, पे, ट्रान्झॅक्शन्स, प्रोफाईल, बँक अकाउंट, लँग्वेज, 20 लँग्वेज मध्ये भीम ऍप अवेलेबल आहे. ब्लॉक युजर, प्रायव्हसी, स्प्लिट बिल, तुम्ही स्प्लिटही करू शकता, IPOलाही तिथे हे करू शकता, आणि तिथे UPIचा ऑटो पे पण लावू शकता. 1 लाख रुपये लिमिट आहे त्याला, पर डे 1 लाख रुपये लिमिट आहे आणि पर अकाउंट 1 लाख रुपये लिमिट आहे. सो ऑटो पेला तुम्हाला 1 लाखाचं लिमिट ठेवलंय. भारत QR म्हणजे काही नाही, तो जो QR कोड आहे त्याला ब्लॅक स्क्वेअर्स विथ व्हाईट बॅकग्राऊंड असं त्याचं लॉजिक आहे. त्यानंतर भारत बिल पेमेंट सिस्टीम, हे मगाशी आपण बघितलं. जॅम ट्रिनिटी हा महत्वाचा भाग लक्षात ठेवा. जनधन अकाउंट, लिंक टू आधार, लिंक टू मोबाईल. त्यामुळे 3 गोष्टी एकमेकांना लिंक केल्या आहेत, जनधन, आधार आणि मोबाईल. त्यानंतर मेघराज म्हणजे हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा क्लाउड आहे, हे लक्षात ठेवा. मेघराज गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा एक क्लाउड तयार केलाय, तिथे सगळ्या सर्व्हिसेस अवेलेबल आहेत. म्हणजे प्लॅटफॉर्म ॲज सर्व्हिस, त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर ॲज सर्व्हिस, सॉफ्टवेअर ॲज सर्व्हिस, हे सगळे SaaS वगैरे म्हणजे काय, तर प्लॅटफॉर्म ॲज सर्व्हिस. म्हणजे तुम्हाला परत एक प्लॅटफॉर्म तयार करायची गरज नाही, हा रेडी टू यूज प्लॅटफॉर्म तुम्हाला देतो आम्ही. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस, सो अख्खं इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे, तुम्ही या आणि ते वापरा. त्यानंतर सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस, सो अख्खं सॉफ्टवेअर तयार केलंय, तुम्हाला फक्त वापरायचं आहे, दॅट इज सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. त्यानंतर GEM गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस. आता गव्हर्नमेंटचे जे सगळे हे आहेत टेंडर्स आहेत ते सगळे जेम पोर्टललाच येतात, त्यामुळे ते खूप महत्वाचे पोर्टल्स आहेत. त्यानंतर ई साईन म्हणजे डिजिटल साईन करता येतं. डिजी लॉकर एक आहे. त्यानंतर भारत ब्रॉडबँड नेटवर्क, नॅशनल ऑप्टिक फायबर नेटवर्क, हे सगळे ग्रामपंचायतना एकत्र आणण्यासाठी तयार केलं होतं. आणि अजून एक शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवायचा, सर्टिन म्हणून एक शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवायचा, इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. इंडियन, आयन म्हणजे इंडियन आणि सर्ट म्हणजे कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. हे एक नवीन कन्सेप्ट तयार केली आहे, त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत पण आपल्याला एवढं डिटेल नाही आहे, त्यामुळे फक्त लक्षात ठेवा सर्टिन म्हणजे इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. त्यानंतर आता आपण पुढच्या युनिटकडे जाऊ, ते म्हणजे
युनिट 47 इम्पॅक्ट ऑफ टेक्नॉलॉजी अडॉप्शन अँड ट्रेंड्स इन बँकिंग टेक्नॉलॉजी. आता नवीन नवीन जे ट्रेंड्स येत आहेत ते काय आहेत बघा. आता इम्पॅक्ट काय आला टेक्नॉलॉजीचा, तर आपल्याकडे CBS सुरू झालं, एनेबल्ड एनी टाइम एनिवेअर बँकिंग. त्यानंतर इम्प्रूव्ड एफिशियन्सी, त्यामुळे काय झालं, ऑटोमेशन वाढल्यामुळे तुमचं एफिशियन्सी वाढली, कॉस्ट रिडक्शन करता आलं. त्यानंतर कस्टमर एक्सपिरियन्स तुम्हाला चांगला देता आला, मग ते चॅटबॉट असेल, ऍप्स असतील, ATMs असतील, आणि रिस्क पण चांगली मॅनेज करता आली. त्यानंतर की टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट्स, त्यामधलं पहिलं जे टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट झाली ती म्हणजे डिजिटल पेमेंट्स. आज आपण जे घर बसून सगळी पेमेंट्स करू शकतोय ती सगळी डिजिटल पेमेंट्स आपल्याला करता येत आहेत. त्यानंतर मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग, सो रिअल टाइम आपल्याला बँकिंग करता येते. टू फॅक्टर ऑथेंटिकेशन अँड बायोमेट्रिक सिक्युरिटी पण आपल्याला तिथे वापरता येते. त्यानंतर बँकिंग ऑन क्लाउड, म्हणजे नुसतं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यापेक्षा व्हर्च्युअली तुम्हाला बँकिंग अवेलेबल करून दिलं जात आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरची जी कॉस्ट आहे ती पण कमी होतीये. हा पण त्यातला महत्वाचा भाग आहे. त्यानंतर आता इमर्जिंग ट्रेंड्स काय काय आहेत बघा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सो सगळीकडे AI येत आहे. मशीन लर्निंग, ML म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं मशीन लर्निंग. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग युज्ड इन क्रेडिट स्कोरिंग, चॅटबॉट्स, फ्रॉड डिटेक्शन, रिस्क मॉडेलिंग. चॅटबॉट, आज तुम्ही कुठल्याही मोठ्या बँकेच्या वेबसाईटवर गेलात तर तिथे तुम्हाला चॅटबॉट दिसेल, विच इज व्हेरी युजफुल. त्यानंतर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक म्हणजे ट्रान्सपरन्सी, दुसरं म्हणजे इम्युटॅबिलिटी, म्हणजे तुम्ही एखादं ट्रान्झॅक्शन केलं की ते तुम्ही रिव्हर्स करू नाही शकत. ते ट्रान्झॅक्शन झालं की ते झालं, आता त्याच्यात काही बदल तुम्ही करू शकत नाही. अँड सेक्युरिटी इन ट्रान्झॅक्शन्स, पोटेन्शियल यूज इन KYC, क्रॉस बॉर्डर पेमेंट्स, स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स, हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. त्यानंतर रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन ऑटोमेट्स रिपिटेटिव्ह बँकिंग टास्क सच ॲज डेटा एंट्री, कंप्लायन्स रिपोर्टिंग वगैरे. सो तुम्हाला प्रोसेस ऑटोमेट करता येते. तेच तुम्ही करत बसण्यापेक्षा ते ऑटोमॅटिकली रिपोर्टिंग करणं सोपं जातं, त्यामुळे कंप्लायन्स करणं देखील सोपं जातं. त्यानंतर बिग डेटा अँड अनालिटिक्स. अगेन एवढे कस्टमर आता वाढलेत, त्यांचं बिहेवियर, त्यांची क्रेडिट रिस्क, त्यांचं असेसमेंट, त्याच्यातल्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज, हे सगळं करण्यासाठी तुम्हाला बिग डेटा आणि अनालिटिक्सचा उपयोग आता करता येतोय. सगळ्यात महत्वाचा जे बदल झाले ते म्हणजे सायबर सिक्युरिटी टेक्नॉलॉजी. मग त्यामध्ये एन्क्रिप्शन असेल, फायरवॉल असेल आणि इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम असेल, IDS सिस्टीम. ही पाठ करून ठेवा. एन्क्रिप्शन, फायरवॉल, इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम एक्सेट्रा, कंप्लायन्स विथ RBI सायबर सिक्युरिटी गाईडलाईन्स. त्यानंतर रेग्युलेटरी इनिशिएटिव्ह. आता RBIने पण डिजिटल इंडिया खूप प्रमोट केलं, फायनान्शियल इन्क्लुजन प्रमोट केलं, त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या गाईडलाईन्स इश्यू केल्या. त्यामध्ये IT गव्हर्नन्स आहे, सायबर सिक्युरिटी आहे आणि डिजिटल बँकिंग आहे. सायबर सिक्युरिटी, त्यानंतर IT गव्हर्नन्स आणि डिजिटल बँकिंग. त्यानंतर फिनटेक इंटिग्रेशन. अगेन आता फिनटेक इंटिग्रेशन पण झालंय, म्हणजे नुसतं फायनान्स नाही आहे तर त्याला टेक्नॉलॉजी पण आली. त्यामुळे फायनान्स एनेबल्ड टेक्नॉलॉजी हे त्याचं मेन हे आहे. सो त्यामध्ये तुम्ही डिजिटल लेंडिंग करू शकता. निओ बँकिंग म्हणजे डिजिटल बँकिंग, पूर्णपणे डिजिटल बँकिंग, त्याला म्हणायचं निओ बँकिंग. निओ बँकिंग म्हणजे माझी कुठेही ब्रँच नाहीये, जे काही माझे प्रॉडक्ट्स आहेत ते सगळे मी ऑनलाईन तुम्हाला अवेलेबल करतोय, दॅट इज निओ बँकिंग. त्यानंतर इन्शुरटेक म्हणजे इन्शुरन्स आणि टेक्नॉलॉजी हे एकत्र केलंय. वेल्थ टेक म्हणजे वेल्थ आणि टेक्नॉलॉजी हे एकत्र केलंय. सो आता बेनिफिट्स काय आहेत टेक्नॉलॉजीचे, तर स्पीड आणि कन्व्हिनियन्स. सो टर्न अराउंड टाइम जो आहे, म्हणजे ट्रान्झॅक्शन होण्यासाठी जो वेळ लागतो तो खूप कमी झालाय. टर्न अराउंड टाइम, ट्रान्झॅक्शन होण्यासाठीचा वेळ. त्यानंतर पर्सनलाइज्ड बँकिंग, प्रत्येक कस्टमरच्या सर्व्हिस आपण त्याच्या ज्या नीड्स आहेत त्या आपण तिथे कंप्लीट करू शकतो. त्यानंतर वायडर रीच, तुम्ही कितीही रीच त्याच्यात आणू शकता. आणि ट्रान्सपरन्सी आणि ऑडिटेबिलिटी, सो ट्रान्सपरन्सी त्यामध्ये आहे. चॅलेंजेस काय आहेत, अर्थातच सायबर सिक्युरिटी हा चॅलेंज आहे. त्यानंतर बरेचदा एम्प्लॉईज आणि कस्टमर्स कडनं चेंज नको असतो त्यांना, त्यामुळे ते रेजिस्टन्स दाखवतात. आणि कंटिन्युअस ट्रेनिंग मात्र तुम्हाला द्यावं लागतं. त्यानंतर स्विफ्ट आपण मगाशी बघितलं, सोसायटी फॉर वर्ल्ड वाईड फायनान्स
सोसायटी फॉर वर्ल्ड वाईड इंटर बँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन. सो बेसिकली मी तेव्हाही सांगितलं होतं, स्विफ्ट जे आहे ते पेमेंट सिस्टीम नाहीये, ती कम्युनिकेशन सिस्टीम आहे. पेमेंट सिस्टीम नाहीये, ती कम्युनिकेशन सिस्टीम आहे. सो नॉट अ पेमेंट सिस्टीम. त्यानंतर युनिव्हर्सल सेट ऑफ स्टँडर्ड्स फॉर ईडीआय, इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज, त्याला ईडीफॅक्ट वापरतात. सो जे स्टँडर्ड वापरलं जातं, जसं ISOचं मी तुम्हाला पाठ करायला सांगितलं, तसं ईडीफॅक्टचं पण लक्षात ठेवा. त्यानंतर 5G नेटवर्क टेक्नॉलॉजी युजेस मिलीमीटर वेव्हज, हे पण एक लक्षात ठेवा, युजेस मिलीमीटर वेव्हज. त्यानंतर बिटकॉइन, रिपल, एथिरियम अँड लाईटकॉइन आर क्रिप्टोकरन्सीज. क्रिप्टोकरन्सीज कुठल्या कुठल्या आहेत? 4 आहेत. बिटकॉइन, रिपल, इथेरियम आणि लाईटकॉइन. कुठल्या कुठल्या क्रिप्टोकरन्सीज आहेत? बिटकॉइन, रिपल, इथेरियम आणि लाईटकॉइन. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी इज युज्ड इन क्रिप्टोकरन्सी. सो क्रिप्टोकरन्सी मध्ये ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी वापरली जाते. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा आपण 3 मगाचे फायदे बघितले होते. एक म्हणजे वरती बघितलं होतं का ब्लॉकचेन आपण? ब्लॉकचेन मध्ये ट्रान्सपरन्सी, इम्युटॅबिलिटी आणि सेक्युरिटी 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. ट्रान्सपरन्सी म्हणजे ट्रान्सपरंट आहे, इम्युटॅबिलिटी म्हणजे एकदा ट्रान्झॅक्शन झालं रिव्हर्स होऊ शकत नाही, आणि सेक्युरिटी राहते. सो ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी ही वापरली जाते क्रिप्टोकरन्सी मध्ये. क्रिप्टोकरन्सी या 4 प्रकारच्या आहेत: बिटकॉइन, रिपल, इथेरियम आणि लाईटकॉइन. बिटकॉइन, रिपल, इथेरियम आणि लाईटकॉइन. त्याच्यानंतर आता आपण पुढच्या युनिटकडे जाऊ, ते म्हणजे सो आता आपण युनिट 48 कडे जाऊ. सिक्युरिटी कन्सिडरेशन्स अँड मिटिगेशन मेजर्स इन बँक्स. काय काय रिस्क आहेत आपल्याकडे? तर बेसिकली आपण जर इनकरेक्ट डिसिजन घेतला, त्याच्यानंतर लॉस ऑफ डेटा, हार्डवेअर, सॉफ्टवेअर अँड त्याच्यानंतर तुमचं फिजिकल वेअर, PW म्हणजे फिजिकल वेअर. त्यानंतर व्हायोलेशन ऑफ प्रायव्हसी, कॉम्प्युटर फ्रॉड्स, हे सगळ्या गोष्टी घडू शकतात. त्याच्यानंतर आपला डेटा आणि सॉफ्टवेअर हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यामध्ये हार्डवेअर येतं, पॉवर सप्लाय येतो, स्मोक डिटेक्टर्स येतात, फायर एक्सटिंग्विशर येतात. पीपल वेअर मध्ये कोण कोण येतं? तर पीपल वेअर मध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत: स्टॅग्नेशन आणि ॲट्रिशन. ॲट्रिशन म्हणजे काढून टाकणं, स्टॅग्नेशन म्हणजे स्टॅग्नंट झालंय, दॅट इज स्टॅग्नेशन. पीपल वेअर 3 आहेत बघा, तसे 4 आहेत: हार्डवेअर, सॉफ्टवेअर, त्यानंतर नेटवर्क किंवा तुमचं डेटावेअर आणि पीपलवेअर, हे सगळं त्यामध्ये आहे. आता काय काय आपल्याला थ्रेट्स आहेत आपल्या सिस्टीम्सना? तर पहिला आहे ऍक्सिडेंटल डॅमेज. मग त्यामध्ये एन्व्हायरमेंटल हजार्ड होऊ शकतो, ह्युमन एरर, ओमिशन होऊ शकते आणि अनरिलायबल सिस्टीम्स असू शकतात. एक तर भूकंप झाला, पाणी आलं, त्यानंतर आग लागली, हे सगळ्या गोष्टी या एन्व्हायरमेंटल हजार्ड आहेत. ह्युमन एरर मध्ये आपण काहीतरी चुका केल्या त्यामुळे होणारे थ्रेट्स आहेत, आपण काहीतरी विसरलो त्यामुळे होणारे थ्रेट्स आहेत. आणि अनरिलायबल सिस्टीम, याचा अर्थ काय? तर सिस्टीमच अनरिलायबल आहे. सो याच्यामुळे आपल्याला काय होऊ शकतं? ऍक्सिडेंटल डॅमेज होऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे मॅलिशियस डॅमेज म्हणजे फ्रॉड्स. सो सायबर फ्रॉड्स जे होतात ते सगळे मॅलिशियस आहेत, म्हणजे इंटेन्शनच त्याचं फ्रॉड्युलंट आहे. आता हे जर कंट्रोल करायचं असेल तर मला काही काही कंट्रोल्स लावायला लागतील. पहिला कंट्रोल लावता येईल तो म्हणजे फिजिकल कंट्रोल, म्हणजे दारं लावा, लॉक लावा, CCTV लावा, बायोमेट्रिक लावा. लॉजिकल कंट्रोल हे लावता येईल, पासवर्ड ठेवा, पिन ठेवा, IDS वापरा, म्हणजे इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम म्हणजेच फायरवॉल. त्यानंतर इंटरनल कंट्रोल्स वापरता येतील, ते म्हणजे पॉलिसी तयार करा, त्यानंतर ड्युटीज सेग्रिगेट करा, अप्रुव्हल प्रोसेसेस ठेवा, या सगळ्या गोष्टी करा. त्यानंतर ऑपरेशनल कंट्रोल्स मला ठेवता येतील, त्यामध्ये प्रोसेस, प्रोसिजर्स, परफॉर्मन्स, क्वालिटी अश्युरन्स हे मला तिथे आणता येईल. म्हणजे
माझी जी प्रोसेस आहे ती मला नीट ठेवता येईल, त्यामुळे मला फायदा होईल. ऑडिट ट्रेल्स आपण वापरू शकतो. मग त्याच्यात मॉनिटरिंग आलं, इन्व्हेस्टिगेशन आलं, ऑडिटिंग आलं. मग त्यामध्ये सगळ्या प्रकारचे ऑडिटिंग त्यामध्ये आलं. चेकसम वापरू शकतो, त्याच्यामुळे डेटा इंटिग्रिटी राहते. त्यानंतर डेटा इन्क्रिप्शन वापरू शकतो. प्लेन टेक्स्ट आहे ते सायफर टेक्स्टला कन्वर्ट करतात आणि मग त्याचं डिक्रिप्शन केलं जातं आणि मग ते ज्या माणसाला हवंय त्या माणसाला वापरता येतं. त्यानंतर डेटा मास्किंग करता येतं. डेटा मास्किंग म्हणजे डेटाला मास्क, जसं आपण आधार मास्किंग करतो, पहिले 8 डिजिट्स मास्क करून टाकतो, तसं डेटाला मास्क करायचं. डेटाला मास्क केलं की त्यामुळे डेटा काय आहे हे कळत नाही. सो अनोनिमाइज डेटा विथ डेटाबेस और सिस्टम used to comply with regulations or to protect sensitive information. So डेटा इन्क्रिप्शन आणि डेटा मास्किंग हे नॉर्मली तुमच्या सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन जिथे असते तिथे वापरलं जातं, हे लक्षात ठेवा. सो जिथे सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे तिथे ते वापरण्याची पद्धत आहे. त्यानंतर कॉम्प्युटर ऑडिट. आता कॉम्प्युटर ऑडिट करण्यासाठी काय काय बघा, त्यालाच IT ऑडिट म्हणतात, IS ऑडिट म्हणतात. एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन ऑफ ऑर्गनायझेशन IT सिस्टीम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोसेस अँड कंट्रोल्स. आता आपण तिसऱ्या आणि शेवटच्या कॉलमकडे जाऊ. सो आता कॉम्प्युटर ऑडिटमध्ये 3 प्रकार आहेत. एक म्हणजे ऑडिट अराउंड द कॉम्प्युटर, म्हणजे आत घुसायचं नाही, फक्त बाहेरच्या बाहेर सगळ्या गोष्टी बघायच्या. पण जर जास्त ऑटोमेशन असेल तर हे आपल्याला वापरता येत नाही, कारण जितकं जास्त ऑटोमेशन तितकं जास्त प्रोग्रॅमिंग, आणि जितकं जास्त प्रोग्रॅमिंग तितकं कॉम्प्युटरमध्ये आत जाऊन ऑडिट करणं गरजेचं आहे. सो बाहेरच्या बाहेर ऑडिट केलं तर ते उपयोगाचं नाहीये. त्यामुळे ऑडिट अराउंड द कॉम्प्युटर कधी चांगलं आहे, जेव्हा मी मॅन्युअली फक्त कंट्रोल चेक करतोय बाहेरचे, तेव्हा चांगलं आहे. आणि जिथं ऑटोमेशन कमी आहे तिथं ते चांगलं आहे. जिथं ऑटोमेशन जास्त आहे तिथं ऑडिट अराउंड द कॉम्प्युटरचा उपयोग होत नाही. सो नेहमी लक्षात ठेवा, ऑडिट अराउंड द कॉम्प्युटर इज युजफुल वेन रिलायन्स ऑन ऑटोमेटेड सिस्टीम इज लो. जेव्हा ऑटोमेटेड सिस्टीमवरचा रिलायन्स कमी आहे तेव्हा मात्र ऑडिट अराउंड द कॉम्प्युटर चालतं. पण बँकमध्ये आजकाल ऑडिट अराउंड द कॉम्प्युटर करणं बरोबर नाही. त्याचं कारण आज सगळ्या गोष्टी ऑटोमेटेड आहेत, त्यामुळे अराउंड द कॉम्प्युटर करून काही उपयोग होत नाही. ते थ्रू द कॉम्प्युटर करावं लागतं. त्यालाच पुढचा नाव दिलंय ऑडिट थ्रू द कॉम्प्युटर. इन्व्हॉल्व्स ऑडिटिंग डायरेक्टली बाय अनालायझिंग द डेटा, प्रोसेसेस अँड कंट्रोल. सो आत घुसून आपण आता ऑडिट करतोय. एक्झामिन ट्रान्झॅक्शन लॉग्स, सिस्टीम कॉन्फिगरेशन, सिक्युरिटी सेटिंग्स, अदर डिजिटल रेकॉर्ड्स. त्यानंतर ऑडिट विथ द कॉम्प्युटर. विथ द कॉम्प्युटर म्हणजे काय, मी नॉर्मल ऑडिट करतोय पण मला माझ्या ऑडिट प्रोसिजर सोप्या जाव्या, म्हणजे माझ्याकडे 10,000 लिस्ट आयटम्सची लिस्ट आहे, तर त्याचं अनालिसिस करण्यासाठी माझ्याकडे कॉम्प्युटर आहे. सो मी ते कॉम्प्युटर वापरून अनालिसिस करू शकतो. हा त्याच्यातला बेसिक फायदा आहे. सो दॅट इज द मेन बेनिफिट ऑफ द ऑडिट विथ द कॉम्प्युटर. सो ऑडिट विथ द कॉम्प्युटर मध्ये आपण कॉम्प्युटरचं ऑडिट करतच नाहीये, आपण उलट नॉर्मल ऑडिट करताना आपण कॉम्प्युटरचा वापर करतोय. हे त्याच्या मागचं लॉजिक लक्षात आलं का बघा. त्यानंतर आता पुढचा जो भाग आहे तो म्हणजे IS ऑडिट. एक्झामिनेशन ऑफ IT सिस्टम्स, प्रोसेसेस अँड कंट्रोल्स टू असेस देअर इफेक्टिव्हनेस, एफिशियन्सी अँड सिक्युरिटी अँड कंप्लायन्स विथ रेग्युलेटरी रिक्वायरमेंट्स. सो IS ऑडिट म्हणजे आपण टोटल सिस्टीमचं ऑडिट करतोय. इन्फॉर्मेशन सिस्टीम ही कॉम्प्युटर सिस्टीम पेक्षा खूप मोठी आहे. IS ऑडिट करताना आपण पूर्ण सिस्टीमचं ऑडिट करतोय, दॅट इज कॉम्प्युटर सिस्टीम. सो बघा आता IT सिस्टीम, त्याच्यातली प्रोसेस, त्याच्यातले कंट्रोल्स, त्याच्यातले ऍक्सेस, हे सगळं चेक करतोय. IS ऑडिट हेल्प्स ऑर्गनायझेशन आयडेंटिफाय विकनेस, मिटिगेट रिस्क अँड इम्प्रूव्ह द ओव्हरऑल मॅनेजमेंट ऑफ देअर इन्फॉर्मेशन सिस्टीम. आता 4 प्रकारचे कंट्रोल्स आहेत. एक म्हणजे डिटरंट कंट्रोल. हे पाठ करून ठेवायचं खूप महत्वाचं आहे. डिटरंट कंट्रोल म्हणजे काय, तर भीती दाखवतोय आपण.
आपण आपल्या घराच्या बाहेर एक बोर्ड लावतो, यू आर कवर्ड अंडर सीसीटीव्ही. सीसीटीव्ही लावा नाही तर नका लावू, पण तिथे एकदा तो बोर्ड बघितला की भीती वाटते. किंवा इथे कुत्रा आहे असं जर लिहिलं तर ते भीती वाटते, आहे आत की नाही हे कोण बघायला येत नाही. सो तिथे बोर्ड असला तरी त्याची भीती असते. दॅट इज नथिंग बट डिटरंट कंट्रोल. म्हणजे थोडक्यात अनऑथोराइज ऍक्सेस कुठेही होऊ नये, त्याची भीती वाटावी, त्यासाठी डिटरंट कंट्रोल बसवलाय. म्हणजे जो काहीतरी चुकीचं करायला येतोय त्याला आपल्या इथं येताच आलं नाही पाहिजे, त्याला म्हणायचं डिटरंट कंट्रोल. सो डिस्करेज अनऑथोराइज ऍक्सेस ऑर ऍक्टिव्हिटीज, वॉर्निंग बॅनर्स, ऍक्सेस कंट्रोल, सिक्युरिटी अवेअरनेस हे सगळं लावलं जातं. सो बॅनर लावतात, नो परमिशन विदाउट नो ऍडमिशन विदाउट परमिशन, त्यानंतर यू आर अंडर सीसीटीव्ही सर्व्हेलन्स वगैरे वगैरे. सो हे सगळं जे आहे हे डिटरंट कंट्रोल्स आहेत. त्यानंतर आता पुढे बघा प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल्स. प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल म्हणजे एखादी गोष्ट न होऊ देणं, दॅट इज प्रिव्हेन्शन. प्रोएक्टिव्ह मेजर्स टू प्रिव्हेंट सिक्युरिटी ब्रीचेस ऑर इन्सिडेंट्स फ्रॉम ऑकरिंग. सो कुठलं तरी चुकीचं सॉफ्टवेअर येऊ नये म्हणून ऑलरेडी आपण फायरवॉल बसवलाय, डेटा चोरीला जाऊ नये म्हणून एन्क्रिप्शन करतोय, दॅट इज प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल्स. सो फायरवॉल्स, एन्क्रिप्शन, ऍक्सेस कंट्रोल, पॅच मॅनेजमेंट, अँटीव्हायरस सॉफ्टवेअर, इंट्रुजन प्रिव्हेन्शन सिस्टीम. आपण मगाशी इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम बघितली होती, इथे इंट्रुजन प्रिव्हेन्शन सिस्टीम आहे. सो दॅट इज फायरवॉल. त्यानंतर डिटेक्टिव्ह कंट्रोल. डिटेक्टिव्ह कंट्रोल म्हणजे काय तर ऑलरेडी घडून गेलंय, आता ते कसं घडलं, का घडलं, कुठे प्रॉब्लेम होता हे आपण चेक करतोय, म्हणून त्याला इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम वापरली जाते. त्याला काय वापरलं जातं, इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम. सो आयडेंटिफाय अँड डिटेक्ट सिक्युरिटी ब्रीचेस आफ्टर ऑकरन्स, डिटेक्टिंग अनऑथोराइज्ड ऍक्सेस, अनॉमलीज, सिक्युरिटी ब्रीचेस एक्सेट्रा. आणि आता करेक्टिव्ह ऍक्शन म्हणजे आता हे घडू नये म्हणून आपण काय करायचं तर करेक्टिव्ह ऍक्शन. सो करेक्ट अँड मिटिगेट द सिक्युरिटी ब्रीचेस, रिस्टोर सिस्टीम्स अँड अवॉइड फ्युचर इन्सिडेंसेस. मग त्यामध्ये रिकव्हरी प्लॅन असेल, बॅकअप्स असतील, त्यानंतर रिस्टोरेशन प्रोसिजर्स असतील, व्हल्नरॅबिलिटी रिमिडिएशन प्रोसेस असेल, म्हणजे जिथे विकनेसेस आहेत ते काढून टाकणं, दॅट इज करेक्टिव्ह कंट्रोल. सो 4 कंट्रोल्स कळले का बघा. डिटरंट कंट्रोल म्हणजे भीती दाखवणं, एंट्रीज त्याला करू द्यायची नाही. प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल म्हणजे चुकीच्या गोष्टींना आत येण्यापासून थांबवणं पण लॉजिकली, दॅट इज प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल. डिटेक्टिव्ह कंट्रोल म्हणजे एखादी गोष्ट घडून गेली आहे ती आता का घडली, कशी घडली, काय प्रॉब्लेम होता हे बघणं. आणि करेक्टिव्ह कंट्रोल म्हणजे आता परत हे घडू नये म्हणून आपण काय करायचं तर दॅट इज करेक्टिव्ह कंट्रोल्स. आता बघा बेनिफिट्स ऑफ आय एस ऑडिट. आय एस ऑडिटचे बेनिफिट्स काय तर आपल्याला आपल्या इन्फॉर्मेशन सिस्टीमची हेल्थ कळते, त्याची स्ट्रेंथ कळते, त्याचे बेस्ट प्रॅक्टिसेस आपल्याला लक्षात येतात, कंप्लायन्सेस काय ते करता येतात वगैरे वगैरे, हे सगळे आपल्याला फायदे आहेत. आय एस सिस्टीम सिक्युरिटी ऑब्जेक्टिव्ह. 3 शब्द फार महत्वाचे आहेत. आय एस म्हटलं की 3 शब्द महत्वाचे आहेत. आय एस सिक्युरिटी म्हटलं की 3 शब्द महत्वाचे आहेत. कॉन्फिडेन्शियलिटी, अवेलेबिलिटी आणि इंटिग्रिटी. तुमचा डेटा कॉन्फिडेन्शियल राहिला पाहिजे, तुम्हाला सिस्टीम जेव्हा हवी आहे तेव्हा ती अवेलेबल झाली पाहिजे, आणि आज जे ट्रान्झॅक्शन केलंय ते तसंच राहिलं पाहिजे, ते बदलता कामा नाहीये. सो CIA असं त्याचं ॲब्रिव्हिएशन आहे, कॉन्फिडेन्शियलिटी, अवेलेबिलिटी आणि इंटिग्रिटी. कॉन्फिडेन्शियलिटी, अवेलेबिलिटी आणि इंटिग्रिटी नीट लक्षात ठेवा. त्यानंतर कंट्रोल्स काय काय असतात बघा. आयडेंटिफिकेशन कंट्रोल, ऑथेंटिकेशन कंट्रोल, समथिंग आय नो म्हणजे पासवर्ड वगैरे. त्याच्यानंतर किंवा समथिंग आय पजेस, ऑथेंटिकेशन मध्ये समथिंग आय पजेस, टोकन असतं, आय कार्डचं ते स्कॅनर असतो. इंडिव्हिज्युअल IS मध्ये बायोमेट्रिक येतात कंट्रोल्स मध्ये. ऑथरायझेशन, नॉन रेप्युडिएशन. ईमेल जो असतो तो नॉन रेप्युडिएशन असतो. नॉन रेप्युडिएशन म्हणजे एकदा ईमेल गेला की तो परत येऊ नाही शकत, त्याला म्हणायचं नॉन रेप्युडिएशन. एकदा ईमेल गेला की तो परत येऊ शकत नाही. आणि ऍक्सेस कंट्रोल म्हणजे फिजिकल आणि व्हर्च्युअल. त्यानंतर थ्रेट्स. आता काय काय थ्रेट्स आहेत. एक म्हणजे व्हायरस. व्हायरस म्हणजे काय, मॅलिशियस सॉफ्टवेअर प्रोग्राम. व्हायरस म्हणजे काय, मॅलिशियस सॉफ्टवेअर प्रोग्राम. DDoS, डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिसेस म्हणजे काय तर एक साईट असते, त्या साईटवर ट्रॅफिक तयार करतात, उगाच ट्रॅफिक तयार करतात, त्या ट्रॅफिकचा काही संबंध नसतो, त्याच्यावर ट्रॅफिक क्रिएट केलं जातं, त्याला म्हणायचं डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस. त्यानंतर रॅन्समवेअर, मालवेअर,
रॅन्समवेअर म्हणजे काय, तर तुमच्या सिस्टीम मध्ये काहीतरी करतात आणि तुम्हाला जर ती सिस्टीम परत हवी असेल तर तुम्हाला रॅन्सम मागतात, म्हणजे काहीतरी अमाऊंट या अकाउंटला ट्रान्सफर करा, मग तुमची सिस्टीम काय करेल, परत रिझ्यूम होईल. आजकाल ते क्रिप्टो करन्सी मागतात, म्हणजे ते पैसे आजकाल मागत नाहीत, तर दे ऑलवेज डिमांड क्रिप्टो करन्सीज. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. त्यानंतर मालवेअर मध्ये व्हायरस येतात, वर्म्स येतात, ट्रोजन्स येतात, स्पायवेअर येतात, ऍडवेअर येतात. ऍडवेअर म्हणजे ऍडव्हर्टिजमेंट थ्रू केले गेलेले फ्रॉड्स. स्पायवेअर म्हणजे तुमच्यावर नजर ठेवलेली असते, तुम्ही काय करताय, कुठली साईट वापरताय वगैरे वगैरे. त्यानंतर फिशिंग केलं जातं. फिशिंग म्हणजे डिसेप्टिव्ह ईमेल्स पाठवतात, फेक वेबसाईट्स तयार करतात किंवा फोन कॉल थ्रू केलं जातं. फिशिंग म्हणजे पर्सॉनिफाय करतात, म्हणजे मी या बँकेतनं बोलतोय, मला तुमचा अकाउंटची माहिती द्या कारण ती लागणार आहे वगैरे वगैरे. दॅट इज फिशिंग. मग ते ईमेल थ्रू करतात, वेबसाईट थ्रू करतात, कॉल थ्रू करतात, SMS थ्रू करतात. ऑल दिस थिंग्स हॅपन्स. SMS थ्रू केलं तर त्याला स्मिशिंग म्हणतात, आणि कॉल थ्रू केलं तर त्याला विशिंग म्हणतात. आणि त्याच्यात एक स्पियर फिशिंग असतं, म्हणजे जे आपले टॉप एक्झिक्युटिव्ह असतात त्यांना ते लोक धरतात, त्याला म्हणायचं स्पियर फिशिंग. म्हणजे आता सीईओ कडे मोठी माहिती आहे, मग त्यालाच टार्गेट करायचं, त्याला म्हणायचं स्पियर फिशिंग. आणि वेलिंग म्हणजे हायर अथॉरिटी फिशिंग, म्हणजे त्याच्या खालोखाल. स्पियर फिशिंग म्हणजे सीईओ MD यांना धरायचं. वेलिंग म्हणजे मोठमोठे जे अथॉरिटीज आहेत त्यांना धरायचं. आणि विशिंग म्हणजे व्हॉइस थ्रू. आणि स्मिशिंग म्हणजे SMS थ्रू. त्यानंतर सेफ ऑनलाईन बँकिंग टिप्स काही आहेत, तर आपला पासवर्ड सतत चेंज करावा. त्यानंतर स्ट्रॉंग पासवर्ड ठेवावा. मगाशी मी सांगितलं स्ट्रॉंग पासवर्ड कुठला असतो, जो लॉंगेस्ट असतो. नेहमी काय करायचं, आपल्याला जे आवडतं मराठीतलं गाणं आहे किंवा आपल्या लोकल लँग्वेज मधलं गाणं आहे, त्या गाण्यातला एखादा शब्द त्याच्यात ठेवायचा, कारण तो ट्रॅक करणं शक्यच नाहीये. त्यानंतर पब्लिक कॉम्प्युटर्स वापरायचे नाहीत. त्याच्यानंतर आपले डिटेल्स शेअर करायचे नाहीत. पासवर्ड रिमेंबर जे फीचर असतं ते डिसेबल करायचं. चांगले सॉफ्टवेअर्स वापरायचे, त्यामुळे त्याच्याने पण प्रॉब्लेम्स येतात. इंटरनेट कनेक्शन पब्लिक मधलं वापरायचं नाही. त्यानंतर इंटरनेट बँकिंगची जी साईट आहे ती ऍक्च्युअल टाईप करायची, नाहीतर काय होतं, फेक वेबसाईट्स असतात, आपण तिथे जातो, आपला पासवर्ड वगैरे टाकतो, तो तिकडे रेकॉर्ड होत असतो. त्यानंतर 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन व्हेरी मस्ट आहे. त्यानंतर सायबर सिक्युरिटी, लॉग आउट करायचं, एकदा लॉग इन केलं तसंच ठेवून द्यायचं नाही, लॉग आउट करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आता थ्रेट मॅनेजमेंटमध्ये 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे IS सिक्युरिटी असेसमेंट, पेरिमीटर प्रोटेक्शन. IS सिक्युरिटी असेसमेंट करणं आवश्यक आहे. पेरिमीटर प्रोटेक्शन म्हणजे आपलं जे आउटर सर्कल आहे ते प्रोटेक्ट करणं. पूर्वी तुम्हाला माहिती असेल, आपल्या गावाच्या बाहेर म्हणजे वेशीवर मोठे मोठे दारं असायची. का असायची, तर आपलं बाहेरचं एरिया आधी महत्वाचं आहे. आतल्या आत काय होईल आपण बघू शकतो, पण बाहेरनं कोण येत आहे हे कळणार नाही, म्हणून मग बाहेर त्याला म्हणायचं पेरिमीटर प्रोटेक्शन. पेरिमीटर म्हणजे आपला आउटर सर्कल, दॅट इज प्रोटेक्शन. मग त्याच्यात फायरवॉल लावणं, इंट्रुजन डिटेक्शन प्रिव्हेन्शन सिस्टीम लावणं, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क्स त्याच्यात इन्स्टॉल करणं, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर मोडस ऑपरेंडी ऑफ सायबर अटॅक. सायबर अटॅक कसे होतात, तर ATM कार्डचं स्किमिंग केलं जातं, म्हणजे तसंच कार्ड तयार करतात. फिशिंग, विशिंग, मिशिंग, लॉटरी फ्रॉड, कार्ड फ्रॉड, सिम स्वॅपिंग म्हणजे सिमचं स्वॅप एक्सचेंज केलं जातं. बिझनेस ईमेल कॉम्प्रोमाइज, बिझनेस ईमेल्स पाठवले जातात. सो हे सगळं त्यामध्ये आहे. डिझास्टर रिकव्हरी मॅनेजमेंटमध्ये 2 गोष्टी पाठ करून ठेवायच्या, कधी पण क्वेश्चन त्याच्यावर येऊ शकतो. RTO आणि RPO, रिकव्हरी टाइम ऑब्जेक्टिव्ह आणि रिकव्हरी पॉइंट ऑब्जेक्टिव्ह. रिकव्हरी टाइम ऑब्जेक्टिव्ह याचा अर्थ काय, की मला किती मॅक्सिमम डाऊन टाइम मी सहन करू शकतो, मी किती मॅक्सिमम डाऊन टाइम ऍक्सेप्ट करू शकतो, दॅट इज रिकव्हरी टाइम ऑब्जेक्टिव्ह. आणि रिकव्हरी पॉइंट ऑब्जेक्टिव्ह म्हणजे मला किती डेटा लॉस झाला तरी चालेल, म्हणजे रिकव्हरी पॉइंट ऑब्जेक्टिव्ह. मी किती डाऊन टाइम सहन करू शकतो, 2 तास, म्हणजे 2 तासात मला माझ्या सिस्टीम रिझ्यूम झाल्याच पाहिजे, नाहीतर मग मोठा प्रॉब्लेम आहे. 2 तास आय कॅन बेअर, पण त्याच्यानंतर होऊ शकत नाही. आणि रिकव्हरी पॉइंट ऑब्जेक्टिव्ह म्हणजे एवढा डेटा जरी गेला तरी चालेल, बाकीचा डेटा जर गेला तर मात्र प्रॉब्लेम आहे. दॅट इज रिकव्हरी पॉइंट ऑब्जेक्टिव्ह. त्यानंतर गोपाळकृष्ण कमिटी त्यांनी 9 चॅप्टर्सचा एक रिपोर्ट दिला होता.
पहिला चॅप्टर आहे IT गव्हर्नन्स, दुसरा चॅप्टर आहे इन्फॉर्मेशन सिस्टीम, तिसरा चॅप्टर आहे IT ऑपरेशन. म्हणजे पहिलं गव्हर्नन्स तुमच्याकडे पाहिजे, मग त्याच्या खालोखाल तुमची IS सिस्टीम, इन्फॉर्मेशन सिस्टीम, त्याच्या खालोखाल तुमचे ITचे ऑपरेशन्स. आता काही IT ऑपरेशन्स तुम्ही आउटसोर्स करता म्हणून IT सर्व्हिस आउटसोर्सिंग. मग या सगळ्याचं ऑडिट झालं पाहिजे म्हणून IS ऑडिट. म्हणजे 5 चॅप्टर्स झाले, IT गव्हर्नन्स, इन्फॉर्मेशन सिस्टीम, IT ऑपरेशन्स आउटसोर्सिंग आणि IS ऑडिट. त्यानंतर 6वा जो चॅप्टर आहे तो टोटली डिफरंट आहे, सायबर फ्रॉड्स. ह्याच्यात कुठेही सायबर फ्रॉड्स होऊ शकतात. सायबर फ्रॉड झाल्यामुळे 7वा तयार झाला चॅप्टर, तो म्हणजे बिझनेस कंटिन्युटी प्लॅनिंग. समजा उद्या काही गोष्ट घडली तर त्याच्यातनं सुद्धा आपला बिझनेस कसा कंटिन्यू राहिला पाहिजे म्हणून बिझनेस कंटिन्युटी प्लॅनिंग. चॅप्टर 8 कस्टमर एज्युकेशन फार महत्वाचं आहे. आणि चॅप्टर 9 लीगल इश्यूज. सो IT गव्हर्नन्स, IS सिस्टीम, IT ऑपरेशन्स आउटसोर्सिंग, त्यानंतर IS ऑडिट, सायबर फ्रॉड, बिझनेस कंटिन्युटी प्लॅनिंग, कस्टमर एज्युकेशन आणि लीगल इश्यूज. सो हा 48 नंबरचा चॅप्टर आपण कंप्लीट केलाय. त्यानंतर आता आपण पुढच्या याच्याकडे जाऊ. 49 नंबरचा जो चॅप्टर आहे त्याकडे जाऊया. त्याच्यामध्ये आपल्याला काही महत्वाचे मुद्दे बघायचे, सो ते आपण बघणार आहे. आणि मग नंतर शेवटचा जो चॅप्टर राहिलाय तो आपल्याला बघायचा आहे. सो आपण एक काम करू, आधी युनिट 50 करून टाकू. अतिशय सोपा चॅप्टर आहे, इझी आहे. बघा, युनिट 50 टेक्नॉलॉजी ट्रेंड्स इन इंडिया इन बँकिंग. ई रुपी म्हणजे डिजिटल व्हाउचर सिस्टीम आहे. ही NPCI ने लॉन्च केली होती इन कोलॅबोरेशन विथ MOH, FW आणि DFS अँड पार्टनर बँक्स. सो इट इज कॅशलेस, कॉन्टॅक्टलेस, प्रीपेड व्हाउचर. म्हणजे थोडक्यात रुपये, करन्सी, पण इन डिजिटल फॉर्म, बाकी काही नाही. डिलिवर्ड वाया SMS और QR कोड, रिडीमेबल ॲट स्पेसिफाईड मर्चंट्स विदाउट निडिंग अ कार्ड, ॲप और इंटरनेट. सो हे जसं आपण कॅश देतो जाऊन, कॅशला आपल्याला इंटरनेट लागतं का नाही लागत, ॲप लागतं का नाही लागत, कार्ड लागतं का नाही लागत, तसंच हे कॅशच द्यायची आहे पण इन द फॉर्म ऑफ व्हाउचर. दॅट इज ई-रुपी. प्रमोट्स टार्गेटेड डिलिव्हरी ऑफ गव्हर्नमेंट वेलफेअर स्कीम्स लाईक हेल्थ सर्व्हिसेस, बूस्ट फायनान्शियल इन्क्लुजन अँड डिजिटलायझेशन ऑफ पेमेंट्स. त्यानंतर फिनटेक, हे सगळ्यांना माहिती आहे, टेक ड्रिव्हन इनोव्हेशन. मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही आता वापरता, फोनपे, पेटीएम वगैरे. त्यानंतर रेगटेक म्हणजे रेग्युलेटरी टेक्नॉलॉजी यूज टू सिम्प्लिफाय अँड ऑटोमेट रेग्युलेटरी कंप्लायन्स. आता RBI ला आपल्याला खूप सारे कंप्लायन्सेस द्यावे लागतात. आता हे सगळे कंप्लायन्सेस दर महिना तयार करायचे, त्याच्यात वेळ घालवायचा, त्याच्याऐवजी ऑटोमॅटिक कंप्लायन्सेस तुमचे होतात, त्याला म्हणायचं रेगटेक. सो ऑटोमेटेड AML KYC, रेग्युलेटरी रिपोर्टिंग, सो ऑटोमॅटिक होतं, फ्रॉड डिटेक्शन होतं. सो याच्यामध्ये काय होतं, एक तर ॲक्युरेसी राहते, रिस्क कमी राहते आणि कॉस्टही कमी राहते आणि तुम्हाला रिअल टाइम मॉनिटरिंग सिस्टीम करता येते. सबटेक म्हणजे सुपरवायझरी टेक्नॉलॉजी. म्हणजे RBI जी टेक्नॉलॉजी वापरते तुमच्यावर सुपरविजन करायला, ती सुद्धा आता RBI ने बदलली आहे, त्याला म्हणायचं सुपटेक किंवा सबटेक. सो बेसिकली RBI ला पण तेवढंच काम करायला लागतं. मग RBI पण काय करते, त्यांची टेक्नॉलॉजी वापरते, दॅट इज सबटेक. त्यानंतर हॅशटॅग बँकिंग म्हणजे काय, अ फॉर्म ऑफ सोशल मीडिया बँकिंग युझिंग प्लॅटफॉर्म्स लाईक ट्विटर. कस्टमर कॅन परफॉर्म बेसिक बँकिंग टास्क वाया हॅशटॅग, फॉर एक्झाम्पल हॅशटॅग बॅलन्स, हॅशटॅग मिनी स्टेटमेंट वगैरे वगैरे. सो इट इज इनिशिएटेड बाय ICICI आणि असे काही बँक्स आहेत. सो तुम्हाला सगळं तिथं टाईप करत बसायला नाही लागत, नुसतं हॅशटॅग बॅलन्स टाकलं की तुम्हाला त्याचं उत्तर येतं. अदर नोटेबल टेक्नॉलॉजी ट्रेंड्स, डिजिटल ओनली बँक्स, निओ बँक्स, हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. निओ बँक्स म्हणजे काय, पूर्णपणे 100% ऑनलाईन बँक्स विथ नो फिजिकल ब्रँचेस, त्यामुळे पूर्णपणे टेक्नॉलॉजी ड्रिव्हन. त्यानंतर AI आणि ML, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग. मग त्यामध्ये चॅटबॉट्स, क्रेडिट स्कोरिंग, फ्रॉड डिटेक्शन, ब्लॉकचेन आपण ऑलरेडी केलं, सेक्युअर, ट्रान्सपरंट आणि टॅम्पर प्रूफ. ओपन बँकिंग याचा अर्थ तुम्हाला शेअरिंग द कस्टमर डेटा, हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. शेअरिंग कस्टमर डेटा वाया APIs टू थर्ड पार्टीज, म्हणजे त्यांच्या कन्सेंटनी तुम्ही तो डेटा त्यांना शेअर करताय. त्याच्यामुळे काय होतं, तर आपले कॉन्ट्रीब्युशन हे वाढतं, कॉम्पिटिशन वाढते. सायबर सिक्युरिटी ट्रेंड्स, झिरो ट्रस्ट सिक्युरिटी, हे फार महत्वाचं आहे, कोणावरही ट्रस्ट नाही ठेवायचा, झिरो ट्रस्ट. मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि एन्क्रिप्शन.
त्यानंतर आरबीआयज रोल इन प्रमोटिंग इनोव्हेशन. सो आरबीआयचा पण बराच रोल त्यामध्ये आहे, हे एकदा गो थ्रू करा. सो युनिट 50 मध्ये तसं फार काही बघण्यासारखं नाहीये. आता आपण युनिट 49 कडे येऊया. 49 हे ऑपरेशनल अस्पेक्ट्स ऑफ सायबर क्राइम्स, फ्रॉड, रिस्क मॅनेजमेंट इन सायबर टेक्नॉलॉजी. बघा आता फ्रॉड म्हणजे काय, तर इंटेन्शनल डिसेप्शन ऑर मिसरिप्रेझेंटेशन फॉर पर्सनल हार्म ऑर गेन. सो इंटेन्शनल डिसेप्शन आहे. अनइंटेन्शनल असेल तर ती मिस्टेक असते, इंटेन्शनल म्हणजे तो फ्रॉड आहे. सो त्याचं इंटेन्शनच काहीतरी चुकीचं करण्याचं आहे किंवा अनड्यू ऍडव्हान्टेज घ्यायचं आहे. दॅट इज इंटेन्शनल डिसेप्शन. क्राईम, ऍक्ट प्रोहिबिटेड बाय लॉ अँड पनिशेबल बाय लीगल सिस्टीम. सो फ्रॉड नंतर तो क्राईम मध्ये तयार होतो. सो इट इज ऑफेन्स बियॉन्ड फ्रॉड. सो इन्क्लुडिंग व्हायलेंट क्राईम, प्रॉपर्टी क्राइम्स, ड्रग ऑफेन्स, व्हाईट कॉलर क्राइम्स, सायबर क्राइम्स एक्सेट्रा. रिस्क असोसिएटेड. आता याच्यात रिस्क काय, हे सगळं होत आहे, पण रिस्क काय आपल्याला, एक म्हणजे फायनान्शियल लॉस होऊ शकतो, डेटा लॉस होऊ शकतो, प्रोडक्टिव्हिटी लॉस होऊ शकतो, इन्व्हेस्टिगेशनची कॉस्ट येते, आपल्याला कस्टमरला कॉम्पेन्सेशन द्यावं लागतं ते वेगळं, आपल्यावर पेनल्टीज बसतात त्या वेगळ्या, आणि आपल्याला त्यातनं बाहेर पडायला जी कॉस्ट येते ती वेगळी. त्यामुळे हे खूप मोठे त्याचे साईड इफेक्ट्स आहेत. थ्रेड ऍक्टर्स. आता कोण थ्रेट तिथे आणतात, एक तर सायबर क्रिमिनल्स, इनसाइड थ्रेट्स म्हणजे आपलेच कोणतरी लोक मिळतात, आणि बिझनेस कॉम्पिटिटर्स. सो 3 लोक आहेत जे आपल्याला थ्रेट्स आणतात. एक म्हणजे सायबर क्रिमिनल्स, इनसाइडर थ्रेट्स आणि बिझनेस कॉम्पिटिटर्स. व्हेरियस सायबर थ्रेट्स. कुठले कुठले सायबर थ्रेट्स आहेत बघा. आयडेंटिटी थेफ्ट, त्यानंतर डेटा ब्रीच थेफ्ट, हॅकिंग, मालवेअर, रॅन्समवेअर, फिशिंग, विशिंग, मिशिंग, फार्मिंग पण आहे. फार्मिंग मध्ये काय केलं जातं, फेक वेबसाईट्स तयार केल्या जातात. सो फेक वेबसाईट्स तिथे तयार केल्या जातात, आणि त्यानंतर सायबर स्क्वेटिंग म्हणजे सेलिंग युजिंग डोमेन नेम्स ऑफ लेजिटिमेट ब्रँड्स. म्हणजे एखादा मोठा ब्रँड आहे तो वापरायचा आणि त्याच्या नावाने आपण सेल करायचं. दॅट इज सायबर स्क्वेटिंग. आणि सायबर बुलिंग आणि सायबर वॉरफेअर. बुलिंग म्हणजे नजर ठेवणे, त्याचा पाठलाग करत राहणे, दॅट इज बुलिंग. त्यानंतर डिफेन्स इन डेप्थ लेयर्स. डिफेन्स आता जे असतं ना ते कसं असतं बघा, सगळ्यात छोटा असतो तो म्हणजे डेटा. सो अगदी छोटा भाग, मधला जो भाग आहे तो डेटा आहे. तो कुठे असतो, तो ऍप मध्ये असतो. ऍप कुठे असतं, ओएस वर असतं. ओएसच्या वर काय असतं तर इंटरनल नेटवर्क असतं, फायरवॉल असतो. फायरवॉलच्या वर काय असतं तर आपलं व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क असतं. त्याच्यावर आपलं दारं, सेक्युरिटी, आणि त्याच्यावर पॉलिसी, प्रोसिजर्स, अवेअरनेस. सो अगदी छोटा डेटा, त्याच्या बाहेर ते ऍप्लिकेशन, त्याच्या बाहेर तो होस्ट म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम, त्याच्या बाहेर फायरवॉल, त्याच्या बाहेर व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क, त्याच्या बाहेर फिजिकल लॉक्स, आणि त्याच्या बाहेर पॉलिसीज, प्रोसिजर्स आणि अवेअरनेस. आता बघा, सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर, सेंट्रलाइज फॅसिलिटी ऑर टीम रिस्पॉन्सिबल फॉर मॉनिटरिंग, डिटेक्टिंग, अनालायझिंग अँड रिस्पॉन्डिंग टू सायबर सिक्युरिटी थ्रेट्स अँड इन्सिडेंट्स विदिन अन ऑर्गनायझेशन्स IT इन्फ्रास्ट्रक्चर. आता प्रत्येक इन्स्टिट्यूशन मध्ये, प्रत्येक एंटिटीमध्ये एक टीम असणं आवश्यक आहे जी सायबर सिक्युरिटी मॅनेज करते. मग त्या टीम मध्ये कोण कोण पाहिजे तर बघा, टॉप मॅनेजमेंट, बोर्ड ब्रीफिंग ऑन थ्रेट इंटेलिजन्स, किंवा त्यांनी काय काय करायचं, त्यांनी डॅशबोर्ड्स अँड ओव्हरसाइट्स तयार करायचे, पॉलिसी मेजरमेंट अँड एन्फोर्समेंट करायचं, इन्फॉर्मिंग स्टेक होल्डर्स फॉर पार्टिसिपेशन, एनालिटिक्स विथ गुड डॅशबोर्ड शोईंग जिओ लोकेशन ऑफ द IPs, काउंटर रिस्पॉन्स अँड हनीपॉट सर्व्हिसेस. हनीपॉट म्हणजे काय तर जे हॅकर्स आहेत त्यांना धरण्यासाठी एक जाळं टाकलं जातं. सो दिसताना ते असं वाटतं की तुम्हाला बोलवलंय आणि तुम्ही आलात की ते पकडतात. इन्सिडंट इन्व्हेस्टिगेशन, फॉरेन्सिक्स, डीप पॅकेट अनालिसिस वगैरे वगैरे. सो थोडक्यात सायबर सिक्युरिटीमध्ये जे जे काही घडू शकतं किंवा जे जे काही घडेल त्याचा अभ्यास करण्यासाठी एक टीम तुमच्याकडे पाहिजे. आणि दॅट इज नथिंग बट
सेक्युरिटी ऑपरेशन सेंटर, दॅट इज नथिंग बट सेक्युरिटी ऑपरेशन सेंटर. त्यानंतर पुढे SIEM, सेक्युरिटी इन्फॉर्मेशन अँड इव्हेंट मॅनेजमेंट, comprehensive approach to cyber security that involves collecting, aggregating, correlating, analyzing and managing security related data from various sources across organizations IT infrastructure. सो सगळीकडनं त्या गोष्टी मॅनेज झाल्या पाहिजेत, सगळीकडनं ते सोर्सेस कडनं ते प्रॉपरली मॅनेज झालं पाहिजे, म्हणून SIEM हे तयार केलंय. त्यानंतर व्हर्नॅबिलिटी असेसमेंट अँड पेनिट्रेशन टेस्टिंग. आता बेसिकली आपले विकनेस काय आहेत हे बघतात, म्हणून त्याच्यासाठी किती पेनिट्रेशन होत आहे हे पण बघितलं जातं. पेन टेस्टिंग त्याला आपण म्हणतो, पेन टेस्टिंग. पेनिट्रेशन टेस्टिंग म्हणजे पेन टेस्टिंग. पेन टेस्टिंग म्हणजे काय की समजा एखादा हॅकर जर आपल्या सिस्टीम मध्ये आला तर तो किती आतपार येऊ शकतो हे बघतात, त्याला म्हणायचं पेन टेस्टिंग. सो बघा, व्हर्नॅबिलिटी असेसमेंट अँड पेन टेस्टिंग VAPT इज अ कॉम्प्रिहेन्सिव्ह सायबर सिक्युरिटी टेस्टिंग मेथोडॉलॉजी used to identify, assess and remediate security vulnerabilities in the organization IT infrastructure systems, application and networks. सो कुठेही तो शिरला तर तो किती आतपार शिरेल आणि कुठे अटॅक करेल हे बघण्यासाठी VAPT, व्हर्नॅबिलिटी असेसमेंट अँड पेनिट्रेशन टेस्टिंग हे बघितलं जातं. त्यानंतर पुढे नेटवर्क बिहेवियर अनोमली डिटेक्शन, सायबर सिक्युरिटी अप्रोच यूज टू आयडेंटिफाय ॲबनॉर्मल और सस्पिशियस नेटवर्क ट्रॅफिक पॅटर्न्स दॅट डेव्हिएट फ्रॉम एस्टॅब्लिश बेसलाईन और नॉर्म्स. सो जर नेटवर्क मध्ये कुठे विचित्र काहीतरी घडत असेल तर ते बघणं, बाकी काही नाही, त्याला म्हणायचं नेटवर्क बिहेवियर अनोमली डिटेक्शन. सो 4 गोष्टी आपण बघितल्या. सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर म्हणजे एक सेंटर पाहिजे जे सायबर सिक्युरिटीचं सगळं बघतील. त्याच्यानंतर SIEM पाहिजे, SIEM म्हणजे सेक्युरिटी इन्फॉर्मेशन अँड इव्हेंट मॅनेजमेंट. त्यानंतर VAPT पाहिजे, व्हर्नॅबिलिटी असेसमेंट अँड पेनिट्रेशन टेस्टिंग. आणि NBAD, नेटवर्क बिहेवियर अँड अनोमली डिटेक्शन. फेजेस ऑफ इफेक्टिव्ह इन्सिडेंट रिस्पॉन्स प्लॅन, प्रोएक्टिव्ह कॅपॅबिलिटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटी कॅपॅबिलिटीज. म्हणजे प्रोएक्टिव्ह म्हणजे आधीच तुम्ही तयार आहात, प्रिपरेशन, डिटेक्शन, अनालिसिस. रिस्पॉन्सिव्ह म्हणजे कंटेनमेंट, इरॅडिकेशन आणि रिकव्हरी. सो रिस्पॉन्सिव्ह म्हणजे आता एखादी गोष्ट घडतीये तर त्याला रिस्पॉन्स देणं, आणि प्रोएक्टिव्ह म्हणजे वी आर ऑलरेडी रेडी, दॅट इज प्रोएक्टिव्ह. सो हे साधारणतः आपलं IT रिलेटेड जे काही पॉइंट्स आहेत ते आपले सगळे बघून झालेत. तुम्हाला शेवटी या चार्टमध्ये एक शेवटचा मुद्दा दिलाय, तो म्हणजे व्हाईट लेबल ATMs. ते मी मगाशी पण सांगितलं. ऍक्च्युली व्हाईट लेबल ATMs म्हणजे काय, तर काही नॉन बँक एंटिटीजना इंडियामध्ये RBIनी हे तयार करायला दिलं होतं, ATMs चालवायला दिली होती आणि त्यामध्ये वेगवेगळ्या स्कीम्स त्यांनी तयार केल्या होत्या. सो त्याच्या रिलेटेड एकदा जस्ट गो थ्रू करून ठेवा. सो हे मॉड्यूल C आपलं आज कव्हरअप झालंय, रिव्हिजन. सो ही एकदा नक्की रिव्हिजन करून ठेवा, ही रिव्हिजन आपल्यासाठी महत्वाची आहे आणि याच्यावर हमखास 10 ते 15 क्वेश्चन्स नक्की येतील. सो नक्की करून ठेवा. सो ऑल द बेस्ट फॉर द एक्झाम.